करतो, म्हणजे त्याच्यातच बरीचशी उत्तर येते. मी जे काय ज्या क्लिप आपण शेतकऱ्यांनी बंद देईल माझ्या पत्रकार बांधवी पण त्या काय काय आहे किंवा त्यांना जे सांगितलं चुकीचं मी त्यांना दोष नाही देत. त्यामुळे मी पहिला खुलासा केल्यानंतर मी उत्तर त्याच्यात म्हणून प्रथमतः मी प्रास्ताविक करतो, त्याच्यातून ते सगळं व्यवहाराचं सगळं सांगतो. कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर ही पुणे जिल्ह्यातली अग्रगण्य बाजार समिती आहे की मी आज आपल्या आशीर्वादानं आणि माझ्या संकल्पनेनं आपण काम करतोय. 8-10 वर्षापासून, विशेषतः 8-10 वर्षापासून कृषी उत्पन्न बाजार समिती ओतूर असेल, जुन्नर, नारायणगाव, आळेफाटा आणि बेले हे दोन्ही 5ही मार्केट प्रचंड मोठ्या प्रमाणात चालतात. 2004 साली मी सभापती असतानाच आपल्या जुन्नर तालुक्यातले शेतकरी बेंगलोर, दिल्लीला टोमॅटो न्यायचे, म्हणून इथं टोमॅटो मार्केट सुरू केलं. तुळशीराम शेठ आहेत, आता माझे संचालक आहेत, काही इथे आहेत, बरेचसे सीताराम शेठ आहेत, अनेक मान्यवर आहेत, आपल्या शेतकऱ्यांना माहिती आहे. आणि त्या मागणीवरून मार्केट सुरू केलं 20 वर्षापूर्वी. आज आपलं मार्केट टोमॅटो मार्केट महाराष्ट्रातलं 2 नंबरचं मार्केट आहे. धना मिरची मार्केट, भाजीपाला मार्केट आपण सुरू केलं एक 5 वर्षापूर्वी. ते पण त्याला प्रचंड प्रमाणात भाजीपाला येतो आणि धना मिरची मार्केट आपल्या इथं नांदगावला आहे. इथे तुम्ही जर आता सकाळी पाहिलं असेल, सगळ्या शेतकऱ्यांना माहित असेल तर बीड, सातारा, सांगली, उस्मानाबाद, परभणी, पुणे जिल्हा नुसता जुन्नर तालुका नाही, आपली कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर माल असती तरी इथला माझा शेतकरी त्यांच्या टेम्पो मधून माल घेऊन येतो. 4-5 किलोमीटर टोमॅटोची लाईन लागते आणि सगळे आपले तिथं शेतकऱ्यांनी तो शिस्त लावल्यामुळे तिथं तो 12 वाजेपर्यंत टोमॅटोचा व्यापार होतो. त्याच्यानंतर तरकारीचा बाजार होतो 4 वाजेपर्यंत. सारंगशेट व्यापारी आहेत, धनीशेट पण आहेत व्यापारी आणि ते टोमॅटोचा पण व्यापार करतात इथे लोक आहेत. नंतर परत 5 ते 10 वाजेपर्यंत धना मिरचीचा व्यापार होतो. ही जागा 7 एकर आहे, ही आता आहे. पण 7 एकर असली तरी हे गोडाऊन, 2 गोडाऊन, टोमॅटोच्या पॅकिंग शेड आणि कार्यालय वगळता हातात 3.5-4 एकर जागा आहे. या 4 एकरात जवळजवळ 400-500 कोटीचा टर्नओव्हर होतो आणि इकडं 1000 ह्या 3 मार्केट चालतात. आणि म्हणून त्या काळात मीच मागे 13 एकर जागा पण आम्ही माझ्या काळात संपादित केली. आदरणीय अजितदादा पवार साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्याकडून सांगून केली. ते सांगतो बोलतो आता पण जागेची आवश्यकता काय हे सांगतो. ओतूरला देखील जर आपण पाहिलं इथे आता अनेक आहेत, कोंडराव आहेत, अनेक शेतकरी आहेत, आपण पाहिलं असेल व्यापारी आहेत. जागा पुरत नाही म्हणून मंगल कार्यालय विकत घेऊन तिथं आपण कांदा टाकतो. जुन्नरला धनेशेठ संचेती यांनी त्यांच्या गोडाऊन्स केल्या, सारंगशेट्टी गोडाऊन्स केले, बाहेर ते विराटे दुसरे जे व्यापारी आहेत, कबाडी आहेत, त्यांनी जागा घेऊन पराठे बांधले. तिथे जागा नाही टाकायला, माल टाकायला नाही. आळे फाट्याला देखील मंगल कार्यालय आपण घेतली, तिथे माल टाकतो आणि जागेच्या शोधात आहे. इथे आपण जर पाहिलं असेल तर हे अनिल बेर असतील, हे सगळे जर इथे शेतकऱ्यांनी त्यांना टोमॅटो शेड भाड्याने दिलेले आहे, तिथे काही चालतं. मोठारीची जागा सुद्धा आपण धनामिरचीसाठी भाड्याने घेतलेली होती, मंगल कार्यालय देखील भाड्याने घेतलेली होती. म्हणजे सांगायचं हे की सर्व मार्केटला जागेची प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याला तुटवडा आहे. कोणतीही संस्था असेल, विशेषतः शिक्षण संस्था, विशेषतः मार्केट कमिटी, त्याला जागेशिवाय त्याचा विकास नाही. आणि सुदैवाने तुमच्या आमची मार्केट कमिटीचे 5ही उपबाजार जोरात चालत आहेत. इथे नांदगावला तर परिस्थिती अशी आहे की प्रचंड प्रमाणात 3 मार्केट तुम्हाला म्हटलं तसं इथे 400 कोटीचा उलाढाल आपली होती, 500 कोटीची उलाढाल इथं नांदगावला होती. आणि म्हणून 7-8 वर्षापासून आपण जागेच्या शोधात होतो. तर तिथं आपण मागच्या पंचवार्षिकला देखील ह्या निवडणुकीपूर्वी मागच्या पंचवार्षिक सांगतो जागेच्या शोधात होतो, जागेची निकड आहे असं सगळं संचालकांचं मत झालं. आणि म्हणून 2020 साली 28 नोव्हेंबर 2020 ला मागच्या संचालक मंडळाने ठराव केला की आपल्या सगळ्या मार्केटला नुसते जुन्नर नारायणगाव नाही, मंगेश शेट्टी जागेची आवश्यकता आहे. आणि म्हणून तशी पेपरला निविदा द्यावी आणि कोण ज्या जागा मालक असतील त्यांच्याकडून प्रस्ताव मागवावे. आणि म्हणून 28 नोव्हेंबर 2020 साठी आपण जागांची मागणी केली होती. आणि त्याच्यामध्ये देखील तुम्हाला सांगतो स्पष्टपणे संस्थेचे उपबाजार आवर नांदगाव करता नांदगाव ते आळीफाटा म्हणजे पुणे नाशिक हायवे लगत असं स्पष्ट म्हटलं होतं. हायवे लगत जागा पाहिजे वगैरे असं म्हटलं होतं. परंतु दुर्दैवाने कोणते प्रस्ताव सादर झाले नाही. बेल्याला फक्त प्रस्ताव झालता काहीतरी थोडासा होता जागेचा आणि तो प्रस्ताव त्यांनी नाकारला. प्रक्रिया सुरू झाली होती म्हणून पुण्याने प्रस्ताव दाखल केले नाही कुणी. परत तुम्हाला एक महत्वाचं नम्रपणे सांगितलं पाहिजे की अगदी बरोबर आहे
13 एकर जागा ती माझ्या काळातच मी खरेदी केली, आदरणीय आजींना सांगून ॲक्विशन केलं. त्यावेळी ॲक्विशन करता येत होतं, मला वाटतं 14-15 वर्षापूर्वी, लक्षात नाही माहिती. ॲक्विशन म्हणजे आपण समजा तुमची कोणाची शेतकऱ्याची जागा असेल आणि पब्लिक पर्पजसाठी म्हणजे सार्वजनिक हितासाठी त्याची जरूर आहे आणि निमशासकीय कृषी उत्पन्न बाजार समिती, तर त्याच्यावर आपण आरक्षण टाकू शकतो आणि शासनाकडून संपादित करू शकतो. परंतु आता ह्या गेल्या 8-10 वर्षामध्ये तुम्हाला कुणाही खाजगी व्यक्तीची जागा संपादित करता येत नाही. त्याच्याशी सामोपचाराने वाटाघाटी करून जी किंमत आहे 4 पट, मग रेल्वेला विमानतळाला 5 पट 6 पट 7 पट रेडिमेडच्या दराने देऊन द्यायला लागते. ती जागा जी 13 एकर घेतली, काहींचं म्हणणं असं आहे की ती असताना काय, ती 13 एकर जागा संपादित केल्यानंतर आपल्याला माहित आहे की 10 फूट ते 100 फूट उंचीपर्यंत मुरुम होता, टेकाड्यापर्यंत पुढे नाले होते. मागच्या काळामध्ये ते मी 1.5 वर्ष सभापती नसताना त्याचा मुरुम काढला वगैरे काय ते तालुक्याला माहिती, त्याच्यात खोलात जात नाही, अजूनही राहिले. टॉवर लाईन आहे, त्या टॉवर लाईनचे टेंडर काढले, टेंडर मंजूर झाले, परंतु कुणी टेंडर भरले नाही. टॉवर हाय टेन्शन टॉवर 32 केव्हीच्या 11 केव्हीचे टॉवर, पुढे नाले आहेत आणि सर्व्हिस रोड नाही. टोमॅटो मार्केटसाठी त्या ऍक्सेस 13 एकरला जो पाहिजे किंवा दुसऱ्या मार्केटसाठी सर्व्हिस रोड नाही. म्हणून आदरणीय तत्कालीन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि आता विद्यमान खासदार मागच्या वेळेपासून आदरणीय डॉक्टर अंबर कोले साहेब यांच्याकडे आपण पत्रव्यवहार केले. त्यांनी ते पत्रव्यवहार सगळे त्याचा पाठपुरावा केला, पण त्याला यश आलं नव्हतं. मागच्या वर्षी तिथे त्याला मंजुरी आली, त्या दोन्ही नेत्यांच्यापर्यंत, आणि राज्य शासन केंद्र सरकारचा निर्णय. इथं आदरणीय आजींबरोबर आपण काम करत असलो, महायुती सरकार असेल किंवा आपलं सरकार असेल, तरी देखील हा नॅशनल हायवेचा विषय नितीन गडकरी साहेब केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अखत्यारीत आहे, त्यांच्या अखत्यारीत नाही. परंतु दोन्ही खासदारांनी प्रयत्न केले, 13-14 वर्ष प्रयत्न झाले, ती मंजुरी आली. परंतु कोले साहेबांनी फोन केला होता, मला वाटतं उपोषण आहे तिथं रस्त्याचं काम झालं असेल, 500 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट आहे, केवळ तो आपल्या सर्व्हिस रोडचं काम केवळ ते मंजूर करता येत नाही विधानसभेत. 500 कोटीचं टेंडर, एकत्रित टेंडर मध्ये तो एक रस्ता आहे. कोले साहेबांनी सांगितलं ते काम आता मला वाटतं थोडं सुरू झालंय. तिथला लेआउट जो आहे तो पण मंजुरीसाठी दिलेला आहे, तोपर्यंत हे आहे. ती 13 एकर जागा आहे. त्या अडचणी तिथे आहेत की जागा घेऊनही केवळ ऍक्सेस रोड नसल्याने, माती मुरुम असल्याने त्याचे आपण डेव्हलपमेंट करू शकलो नव्हतो. त्याचा लेआउट कधी सँक्शन केलेला आहे, तिथे पण आपण चांगल्या प्रकारे मार्केट सुरू करतोय. आज 13 एकर ती जागा आहे. आज हे तुम्ही जर पाहिलं असेल, महाराष्ट्रातलं 2 नंबरचं तुमचं आमचं टोमॅटो मार्केट आहे. पुणे जिल्ह्यातलं धना मेथीचं 1 नंबरचं हे धना मेथी मार्केट आहे. खेड मंतरचं मार्केट इथं असताना, जवळ असताना 5-5, 7-7 लाख जुड्या असतात. आज आमचे कमलाकरवाचे शेतकरी हैराण झाले की आज त्यांना शेड नाही तिकडे, त्यामुळे त्या शेड करण्याचा आम्ही निर्णय संचालक मंडळाने घेतला, तिथे तात्पुरतं शेड करतोय. आणि तरकारी देखील आपण पाहिली तर आज शिरूर पासून आपल्या जुन्नर तालुक्यातला आणि 2-4 तालुक्यात लांबेगावचा सुद्धा तरकारीचा माल येतो. ही जागा पुरत नाही, 400-500 कोटीचा टर्नओव्हर आहे. आज या संदर्भात नाही म्हणेल की जागा म्हणजे ही 13 एकर काय आणि ही काय 7 एकर काय कमी आहे. आणि हा ठराव आपण मांडला आणि सगळ्या त्या दृष्टीने म्हणजे आता आपण याच्यावर बोलू, ही सगळे ठराव आहेत, याचा आहे जाहीर न्यूज आहे. मग संचालक पण नवीन संचालक मंडळ निवडून आल्यानंतर 25 जुलै 2023 मी पत्रकार मित्रांनो आपल्याला पहिलं क्लिअर करू शकतो, माझ्या बांधवांना पण सांगतो, मी सांगणं माझ्या संचालकांनी सांगणं तोंडी त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका 1%. हे सगळे कागदपत्र हा सूर्य हा चंद्र जसे आपण पोलीस साहेब म्हणले, दूध का दूध दूध पाणी का पाणी, हे तुम्हाला मी सगळं देतो. हवेत मी वल्गना करणार नाही, तुम्हाला सगळं त्याचे देतो, सही शिक्क्याच्या प्रती देतो मी, हे सगळ्यांना तुम्हाला देणार सेट देणार. तर 25 जुलै 2023 रोजी संचालक मंडळाची मिटिंग झाली नवनिर्वाचित, की त्याच्यामध्ये जे विरोधी संचालक जे काय गरळ होतायत, विरोधी बोलतायत, चुकीचं सांगतायत, ते पण हजर होते. त्यांच्या सह्या त्याच्यात आहेत. त्यामध्ये विषय स्पष्टपणे होता की कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरसाठी म्हणजे विषय नंबर 14 होता, संस्थेचे मुख्य बाजार आवार जुन्नर तसेच उपबाजार आवार नाणगाव, आळेफाटा, ओतूर व बेले येथील बाजार आवारचे विस्तार व विकासाकरिता जागा खरेदी करण्याबाबत विचारा विनिमय करून निर्णय घेणे. सर्वच्या सर्व संचालकांनी एकमुखाने आपल्याला जागा खरेदी केली पाहिजे. तिथे जागा सरकारी नाहीये आणि म्हणून हा ठराव मंजूर केला. आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं, अशा प्रकारे संस्थेचे मुख्य बाजार आवार जुन्नर नाणगाव जमीन जागा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने दैनिक वर्तमानपत्रात जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात यावी. त्यामुळे संस्थेत जमीन संपादन करणे अथवा जमीन खरेदी करणे
सोयीचे होणार आहे त्याचे सर्वांना मान्यता देण्यात येत आहे. सूचक धोंडीभाऊ सदाशिव पिंगट, अनुमोदक प्रीतम नंदकुमार पाटील. या ठरावाला कोणीही संचालकांनी विरोध केला नाही. जागा संपादित कराव्यात, शासकीय नसेल तर जागा खरेदी कराव्यात असा ठराव केला. फक्त सांगितलं की शूटिंग एम आहे की परंतु वृत्तपत्रात निविदा प्रसिद्ध करावी. टेंडर मागवतो की ना आपण, निविदा त्याला म्हणतात मराठीत, त्या प्रसिद्ध कराव्या. त्याच्यानंतर 8 ऑगस्ट 2023 आपण मागचं, तुम्ही सहकार काम करणारी मंडळी आहे, सुशिक्षित आहात, बरेचशे सोसायटी, आपण पण पत्रकार मंडळी, की मागच्या सभेचं प्रोसिडिंग वा पुढच्या सभेत कायम होतं. जर एखाद्या संचालकाला विरोध करायचा असेल एखाद्या ठरावाला, तर तो म्हणतो की माझा या ठरावाला मागचा विरोध आहे किंवा मी हजर नव्हतो, त्याला विरोध नोंदवा आणि मग प्रोसिडिंग कायम करा, इतिवृत्त कायम करा. त्यानंतर 8 ऑगस्ट 2023 ला दुसरी मीटिंग झाली जागा खरेदी करण्यानंतरची. त्या 8 ऑगस्ट 2023 ला मागच्या सभेचे प्रोसिडिंग कायम करण्यास मान्यता देण्यात आली. सूचक संतोष ज्ञानेश्वर चव्हाण, अनुमोदक पांडुरंग बापराव घाटे. म्हणजे खरेदी करण्याच्या प्रोसिडिंग जे आहे करण्यात यावी ते दुसऱ्या मीटिंगला कायम झालं. त्याला मान्य जमीन खरेदी करू नये, ते एक जागा आहे, खरेदी करण्याची आवश्यकता नाही असं काही नाही, ते मान्यता झाली. सूचक ही नावं तुम्हाला दाखवतो. त्यानंतर मागाशी म्हटल्याप्रमाणे जाहीर निविदा द्यावी, सकाळला वृत्तपत्रात द्यावी असं म्हटलं. आपल्याला माहिती आहे मी कोणाचा कमीपणा करत नाही. लोकमत, पुढारी, सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता ही महाराष्ट्रातली, मी कमी नाही लेखत कोणाला, महाराष्ट्रातली सगळ्यात जास्त खपाची वृत्तपत्र आहेत हे आपल्याला माहिती आहे. दुसरी सुद्धा आहे, कमी नाही लेखत, तुम्हाला हे सांगतो. आपण एखादा कोणता अगदी पुणे मुंबईचं माहिती तुमच्या पत्रकार बाजूला सोडून सकाळ वृत्तपत्रात, दैनिक सकाळ मराठीचं वृत्तपत्र, इंग्लिश नाही, त्या दैनिक सकाळला किती तारखेला 10/7/24 रोजी आपण निविदा दाखल करण्याबाबत जाहिरात दिली. संस्थेत जागा जमीन खरेदी करण्याबाबत निविदा जाहिरात, स्पष्टते. जागा जमीन खरेदी करण्याबाबत निविदा जाहिरात, कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्हा पुणे. आणि त्याच्यामध्ये ते वाचतो तरी महत्वाचं जरी असली निविदा तर कशी होती. कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे या संस्थेच्या मुख्य बाजार आवार जुन्नर, उपबाजार आवार नारणगाव, उपबाजार आवार आळेफाटा, उपबाजार आवार बेले या बाजार आवारांचे विकास व विस्तारासाठी खाली नमूद ठिकाणी, लक्षात घ्या, खाली नमूद ठिकाणी व क्षेत्राची जागा, म्हणजे किती पाहिजे आणि कुठे पाहिजे, क्षेत्राची जागा जमीन मालकी हक्काने संस्थेस खरेदी करावयाची असून त्यासाठी संस्थेच्या वतीने जमीन मालकाकडून मोरबंद निविदा मागविण्यात येत आहे. मालकी हक्काने स्पष्टपणे खरेदी आणि कुठे पाहिजे काय. आता बाकीचं सुद्धा आहे, सुंदर ते नाणगाव हायवे, सगळं आळेफाट्याला नाशिक हायवे सगळं लिहिलंय. इथं विषय जो उपस्थित झालाय नाणगावचा म्हणून तो नाणगावचा बोलतो. 2 नंबर आपण असं केलंय, तिथं म्हटलंय स्पष्टपणे कुठे जागा पाहिजे बा. पण आता नाणगाव पण आता तिकडे आहे, पण म्हणजे कुठे जागा शेवटी संस्थेच्यासाठी शेतकरी व्यापाऱ्यांना हायवे लगत उपयोगाची पाहिजे, मार्केट चालण्याच्या दृष्टीने उपयोगाची पाहिजे. कुठं नारायणराव म्हटलं किंवा आणि त्याच्याकडे ठाकर वस्तीत म्हटलं जागा तरी मिळाली तरी उपयोग नाही. मग 2 नंबरला संस्थेचे उपबाजार आवार नांदगाव करिता पुणे नाशिक हायवे लगत, नांदगाव मांजरवाडी रोड लगत, नांदगाव खोडद रोड लगत 5 ते 15 एकर जागा जमीन पाहिजे असं स्पष्ट नमूद केलं. बाकीचं सुद्धा आळेफाट्याचं वगैरे सगळं आहे. आणि त्यांनी जे कोणी मालक असतील जमीन मालक त्यांनी, ते महत्वाचं परत लक्षात घ्या, तारीख लक्षात घ्या, टेंडरला नोटीस असते, मुदत असते. सदर निविदा जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 7 दिवसांच्या आत दिनांक 10/7/24 पासून ते 17/7/24 पर्यंत प्रत्यक्ष दाखल कराव्यात. निविदा दाखल करणाऱ्या जमीन मालकांना निविदा उघडण्याच्या दिवशी समक्ष चर्चेसाठी बोलवण्यात येईल. म्हणजे त्याला मुदत असते,
ती आपण 7 दिवसाची 10/7/24 ते 17/7/24 दिली होती. त्यानुसार निविदा मागवल्या. त्याला काय झालं हा. आणि मग 13/8 निविदा प्राप्त झाल्या. 13/8/24 ला टेंडर ओपन केले सभागृहात सर्व संचालकांसमोर निविदा ओपन केल्या. त्यालाही विरोधी संचालक सुद्धा म्हणजे आरोप करणारे संचालक म्हणेल की सन्माननीय संचालक हजर होते. हा त्याच्यावर पण सांगतो ना. हा त्या ज्या निविदा आल्या त्या निविदेवर सर्व उपस्थित संचालकांच्या सह्या आहेत. निविदा रकमाच्या दिल्या त्याच्यावर विरोधी संचालक आरोप करणाऱ्या संचालकांच्या सुद्धा सह्या आहेत. आता तुम्हाला सांगतो ते वाचतो. आता त्याच्यामध्ये आपल्याला सर्व सन्मान्य संचालकांना माहिती आहे, बंधूंना माहिती आहे ही खरेदीची निविदा झाली. परंतु कोणती संस्था असेल, राज्य संस्था असेल, शिक्षण संस्था असेल, दुसरी कोणती संस्था असेल, आज तुम्ही औद्यासवर काम करता सर, वाणी साहेबांनी सोसायटीत काम केलं, आपण सोसायटीत काम करता, कोणत्या संस्थे ट्रस्टमध्ये काम करता. निविदा म्हणजे ही तारीख ते ही तारीख, त्या तारखेपर्यंत ज्यांनी मोरबंद निविदा दाखल केल्या, बांधकामाच्या असो जमीन विक्रीच्या असो, त्यांचाच विचार केला जातो. निविदा संपल्यानंतर ती निविदा मोठी जास्त किमतीची होती, सोयीची होती, कमी होती याचा विचार केला जात नाही, कायद्याने करता येत नाही. म्हणून तर ते निविदा, आणि हे शासनाचे नियम आपले नाही. आणि त्यावेळी त्या निविदा प्राप्त झाल्या त्या सगळ्यात महत्वाच्या तुम्हाला सांगतो. किरण दाते व जितेंद्र पवार बेले येथे त्यांनी दाखल नगर कल्याण हायवे लगत बेले बाजार तळात बेलेची लोकांची मंडळी आहेत. आपण तुम्हाला सांगतो जमीन 83 गट नंबर 83/5 त्याची किंमत त्यांनी सांगितली 5,75,77,000. किती होती ती? 55,77,000. 83.5 गुंठ्याचे किती राहिले? 55,77,000 नाही, 5,57,00,000. 5,57,75,870 म्हणजे कसं लाग पडलं. ठीक आहे 83 गुंठे बेलाला बरं का. 7 लाख कशी 7 लाख होता, 7 लाख रुपये गुंठा कुठं बेला आलेला. नंतर सुनील विठ्ठल गुंजाळ मुको बेले तालुका जिल्हा पुणे, हे गुळूदवाडीचे ना सुनील विठ्ठल तेच असतील बेलाजवळ. 27 गुंठे जागा त्यांनी रेट सांगितला 8 लाख रुपये प्रति गुंठा. किती? 8 लाख. नंतर सुनील सीताराम आरोटे मुको बेले तालुका जिल्हा पुणे, नगर कल्याण हायवे लगत 84 गुंठे आण्याला हक्क संपल्यावर, गाव संपल्यावर तिथं आहे 7-12 पण आपल्या तर आण्याला 5 लाख रुपये गुंठा आहे आण्याला, म्हणजे गाव सोडल्यानंतर. नंतर आनंद राजेंद्र कोठारी वारोवाडी तालुका सुंदर जिल्हा पुणे, नाणगाव मांजरवाडी रोड लगत पुणे नाशिक हायवे पासून अर्धा किमी अंतरावर आणि अष्टविनायक रोडला लागून जेजुरी अष्टविनायक जो आहे 10 एकर. मला ही जागा जे आहे त्याचा रेट त्यांनी दिला, इथं कोट केला प्रति गुंठा 8,50,000 रुपये. किती? निविदेत. नंतर अभय दिलीप कोठारी मुको वारोवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे, नाळगाव जुना पुणे नाशिक हायवे रोडला लागून, तो पण अष्टविनायकला लागून नाही मला वाटतं इथे लागून. 80 गुंठे हा पुन्हा नाशिकला आहे लागून 80 गुंठे 2 एकरचे 20 लाख रुपये गुंठा. किती? 20 लाख रुपये गुंठा. नंतर आनंद राजेंद्र कोठारी मुको वारोवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे, नारायणगाव मांजरवाडी रोड लगत अष्टविनायक रोडला लागून या 143 गुंठे 15 लाख रुपये गुंठा. किती? या निविदेशिवाय कोणत्याही निविदा प्राप्त झाल्या नाही. सगळ्यात महत्वाचं ते मुदत संपली आणि सगळ्यांच्या पुढे टेंडर ते ओपन केले. सर्व संचालकांच्या टेंडरवर त्या याच्यावर सह्या आहेत आणि त्याच्यावर असं ठरलं हे जे टेंडर जे ओपन केले तर त्या जागा
ज्या इथं दिल्यात त्या जागा सर्व संचालकांनी समक्ष तळपाणी करावी, जागेवर जावं, कोणती जागा कशी आहे हे पाहावं असं ठरलं. आणि मग त्याप्रमाणे वाटाघाटी करण्यासाठी त्यांना नंतर कळवावं. पण प्रथमतः आता न बोलवता टेंडर ओपन केले. प्रथम पहिल्या जागा बघाव्या कशा आहेत त्या, आणि त्याला मान्यता देण्यात येते. प्रकाश नारायण तारणे सूचक, अनुमोदक पांडुरंग बाबूराव गाडे. आणि मग जागा बघायचं ठरलं, स्थळ पाणी करायचं ठरलं. आणि मग 22/8/24 रोजी मीटिंगमध्ये ठरल्यानुसार सन्मान्य तक्रार करणारे, आरोप करणाऱ्या विरोधी संचालकासह सर्व संचालकांनी या सर्व जागांची स्थळ पाणी केली 22/8/24 रोजी. त्याच्यावर त्यांच्या सह्या आहेत स्थळ पाणीच्या. 22/8/24 लाच केली. येस, नुसतं नाही तर शासनातर्फे मान्य असिस्टंट रजिस्ट्रार साहेब व आपली सोसायटी जुन्नर गजेंद्र देशमुख साहेब हे आपले सन्मान्य संचालक असतात पदसिद्ध. मग त्यांना देखील याची माहिती दिल्यानंतर त्यांनी 16/12/24 रोजी शासनाच्या वतीने असिस्टंट रजिस्ट्रार म्हणून या कॅपॅसिटीत आपण पण त्यांना प्रस्ताव दिले. त्यांनी सुद्धा त्या जागेची स्थळ पाणी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सगळं कोट केलेलं आहे. जागा योग्य आहे ते सगळं त्याचा अहवाल, स्थळ पाणी अहवाल गजेंद्र देशमुख साहेब हा यांचा देखील 16/12/24 आहे ते. हा, आणि 13/12/24 ला पण केली आपण. 13/12/24 ला केली, नंतर तो 16/12 अहवाल दिला. 13/12/24 ला असिस्टंट रजिस्ट्रार साहेब गजेंद्र देशमुख यांनी पण स्थळ पाणी केली सर्व जागांची. त्याच्यात त्यांनी सांगितलं हे अजून आता थोडं मागं पुढे झालं. या स्थळ पाणी तुम्ही बोलतो तो मागं एक परत आपण जागा पाहिजे फायनल होतं केलं. 10 नव्हती ना. ते सांगतो, पण आता हे सांगू घ्यायचं त्यांनी रिपोर्ट केला तो ते थोडंसं 10 नव्हतं ते सांगतो परत. त्या स्थळ पाणी अहवालामध्ये जो निष्कर्ष काढला, जो अभिप्राय दिलाय असिस्टंट रजिस्ट्रार कॉर्पोरेट सोसायटी जुन्नर यांनी, की मालकी हक्काने जागा जमीन खरेदी करणे गरजेचे व आवश्यक आहे असे प्रथम दर्शनी दिसून येते. बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात आवक असल्याने शेतकऱ्यांच्या दृष्टीने सोयीचे होईल. तसेच सरची जागा समतल आहे, तसेच नांदगाव उपबाजारापासून पुणे नाशिक जवळ असल्याने शेतकऱ्यांच्या दृष्टीने सोयीचे आहे. म्हणजे आता हे करतो की मालकी हक्काने जागा जमीन खरेदी करण्यास मान्यता देण्यास हरकत नाही असे माझे मत आहे. हे आता तुम्ही आता 10 नव्हतं ना, नाही 29 सप्टेंबर कोणतं हे काय नाही 29 सप्टेंबर नव्हतं काय झालं. आता यानंतर हे झालं, जागा पाणी झाली. तुम्हाला सांगितलं प्रस्ताव कोणाचे आले ते सांगितले, दुसरे कोणाचे नव्हते आले. 10/9/24 मीटिंग मध्ये या लोकांना वाटाघाटी करण्यासाठी बोलवलं होतं. ते काय म्हटले, जागा पाहावी, जागा पाहिली आणि पुढच्या मीटिंगला वाटाघाटी करण्यासाठी बोलवा म्हणून आपण त्या जे मूळ मालक आहेत त्यांनी प्रस्ताव दिले त्यांना बोलवलं. एक पंखा लावा जरा, एक लावा, सगळ्यांना बोलवलं. ज्यांनी ज्यांनी प्रस्ताव दिले मगाशी म्हटल्याप्रमाणे जागा पाहिल्या निगोशिएशनसाठी. म्हणजे तुम्ही निविदेची किंमत दिली परंतु प्रत्यक्ष किती पाहिजे काय पाहिजे त्यासाठी बोलवलं संचालकांपुढे. तर त्यावेळी जमिनीच्या रकमेवर त्यांना वाटाघाटी करणे असं बोलवण्यात आलं असता त्या ठिकाणी माऊली खंडागळे, भास्कर गाडगे बरोबर यांनी सांगितलं की नांदगावला अजून 2 जागा आहेत आणि त्या जागा बघून घ्याव्या. त्यामुळे आम्ही संचालकांनी सगळ्या विषय वाटाघाटीचा असताना देखील वाटाघाटी न करता विषय स्थगित ठेवून मग तुषार शेटमध्ये सगळी चर्चा झाली आमची. म्हटलं जर चांगली जागा मिळत असेल, स्वस्त मिळत असेल तर माऊली खंड म्हणतात, भास्कर शेठ म्हणतात त्या जागा बघून घ्याव्यात असं आमचं ठरलं. मग चर्चा करण्यात आली. त्यानंतर सर्व संचालकांमध्ये चर्चा विनिमय होऊन असे ठरले की उपस्थित संचालकांपैकी अर्ज आल्या व्यतिरिक्त, लक्षात घ्या, अर्ज आल्या व्यतिरिक्त म्हणजे
निविदा प्राप्त झाल्या व्यतिरिक्त अजून जागा सुचवल्याने सदर जागांची देखील स्थळ पाहणी दिनांक 12/9/24 रोजी करण्यात यावी व त्या पाहणी कामी सर्व संचालकांनी उपस्थित राहावे. सदर जागांची पाहणी केल्यानंतरच सदरचा विषय चर्चेसाठी पुढील सभेत ठेवण्यात यावे असे सर्वांचे ठरले. सूचक तुषार शिवाजी थोरात, अनुमोदक पांडुरंग बाबूराव गाडे. आणि नुसतं नाही, त्याच्यावेळी याच्यात असेल कदाचित भास्कर शेठ गाडगे म्हणाले की जर 12/9ला पाणी करायला कोणी आलं नाही त्याचा विचार कोणाचा होणार नाही, कोणतं मत ऐकलं जाणार नाही. त्यामुळे सगळ्या संचालकांनी काळजीपूर्वक जागा बघायला या. हे निविदेनंतरच्या जागा बघायला या. त्याप्रमाणे ठरलं. ही कोणती आहे परत? हा ठीक. त्यामुळे काय केलं आणि मग ती 12ला जागा पाहिल्या. ना 12ला जागा पाहिल्या. हा मग त्यावेळी सरकार संचालकांनी जागा पाहिल्या. त्यांनी दाखवली याच्यात काय नाही तरी आपण म्हणता हेच काय त्याच्यात कोणती जागा कशी कोणती कशी आलं. मग नंतर 29 सप्टेंबर 2024 ही सगळ्यात महत्वाची मीटिंग आहे. यावेळी त्या जागा सन्मान्य संचालकांनी सुचवलेल्या पाहण्यात आल्या. पूर्वी जागा पाहिल्याच होत्या आणि मग ह्या दिवशी मीटिंग वाटाघाटीसाठी बोलवण्यात आली. त्यावेळी आपले सन्मान्य संचालक भास्कर खडे माऊली खंडागळे त्याने आले. त्यांनी सांगितलं चला. मग ते तोडकरी म्हणून कोण एजंट होते गृहस्थ, त्यांच्याबरोबर आम्ही सगळेजण गेलो हायवेला. आणि तिकडे नाळगाव हायवेला आपल्याला माहित असेल कोणाचा इथं विभूषण सुंदर कंपनीची जागा आहे. गट नंबर 32चा 2 ती जागा दाखवली. त्यांनी सांगितलं 400 फूट फ्रंट आहे आणि 10 एकर का 12 एकर जागा आहे. मग ती जागा बघितली आम्ही. आपणही जाऊन बघा. माझा मुद्दाम आपल्याला एक विनंती आहे. आणि ती जागा दाखवली हायवेला आहे. म्हणजे ते तोडकरी, गणपतराव फुलवडे, अजून कोणतरी एक तिसरा मालक माहिती आहे गरुड अशा ठिकाणची जमीन आहे. मग जागा मला उपस्थित होते. ते म्हणे मला सगळा अधिकार दिला माझ्या वतीने. ते माऊलीशेठ म्हणले चला हे तोडकरी त्यांनी आणले. त्याच्या मागच आम्ही गेलो. माऊलीशेठच्या मागं, तोडकरीच्या मागं सगळे संचालक गेलो. ती जागा दाखवली. तिथं जागा पाहिल्यावरती 20 फूट 15 ते 20 फूट खोल आहे. ओढा झुरी आहे. आपण पहा 400 फूट फ्रंट नाही, 100 फूट फ्रंट आहे आणि 7-8 एकर पण जागा नाही. खाली बघा 20 फूट खोल आहे. नदी झुरी. मी म्हटलं झुरी आहे का? नाही म्हटलं ती लेवल किती झुरी नाही. आपण पहा आणि त्याचा रेट विचारला. ठीक आहे म्हटलं बघू ती कोणाची नाही म्हटली. आता लेवल केली 400 फूट आहे. तुम्ही बघा तिथं ओढा झुरी आहे, 20 फूट खोल आहे. असं परत मुद्दाम बघायला बरं म्हटलं ठीक. म्हणलं रेट काय त्याचा? म्हणले 12 लाख रुपये गुंठा. किती? 12. ठीक आहे. ती जागा घेतली. ती जागा बघून म्हटलं कुठं जायचं? मग माऊलीशेठ पुढं, तोडकरी त्यांच्याबरोबर, सगळं संचालक म्हणून त्यांच्या मागं. मग म्हटलं ठुशेच्या तिथं पुन्हा नाशिक हायवेला कोणतं ते हॉटेल त्याच्या पुढे गेलो. माऊली हॉटेल त्याच्या पुढे गेलो. तिथं बरं म्हणले इकडं काय? ही जागा म्हणले ही सगळी 12 का 13 जागा आहे म्हणते नाही का? बरं त्याचं 13 एकर जागा आहे. मग ते काय म्हणले चला वर. मग आम्हाला पाऊल वाटे नेलं. आमच्या हाती नाही होतं, सगळं होतं. आम्ही महिला संचालक होतो. मग पाऊल वाटेन नेलं. कुठून? आपले जनावर नेतो ना ते जनावरांचेच पाऊल वाटेन नेलं वर. 500-700 फूट गेल्यावर, 500-700 फुटापेक्षा 1000 फूट गेल्यावर. पण पुढं फ्रंटला दुसरी मी जर तुझे का नेलं ते म्हणलं इकडं कुठं. आणि हे बघा ही जागा मागची म्हणजे हे नाही तर ही जागा म्हणजे 12-13 एकर सगळी डोंगराची मागची जागा आपली ही पाऊल वाटे. आणि पुढं जे आहे म्हणलं पुढचं काय? तिथं तो मेन रोड आहे म्हटलं, तो नाणगावला जाणारा, कातरडी बोगो जाणारा नाही म्हणले. ते काय नाव आहे त्यांचं? प्रशांत कांकरिया यांची जमीन आहे ती 4-5 एकर आणि ती आपल्याला जमीन देणार आहे. त्यांनी शब्द दिला आणि मग रस्ता होईल आपल्याला. मग रस्ता होईल म्हणजे इथं काकऱ्याची जमीन 5 एकर. इथून आम्ही पाऊल वाटेने आलो इकडं आणि म्हणजे 12 एकर जमीन 100 फूट उंच. तिथं टॉवर लाईन आहे. ओढे नाले झरे आहेत. ओढे नाले झरे बुजवता येत नाही आपल्याला. पाण्याची सोय नाही. आणि ते म्हणजे ना ते देणार आहे आपल्याला.
मग त्याचे रेट विचारला काय 6 लाख रुपये. किती? 6 लाख रुपये. सुपैकी पण जमीन बघूया. 6 लाख रुपये गुंठा. गुंठा 2.5 एकर जागा प्रशांत नागरे या व्यक्तीची असून त्यांनी मला सदर जमीन विक्री करण्यास सांगितले असून ते जमीन देण्यास तयार आहे. तोडकरांनी सांगितलं. सदर जमिनीचा फ्रंट व अंदाजे 400 ते 500 फूट असून त्याचा गट नंबर 100/4 आहे असा असल्याचे सांगितले. सदर जमिनीची रुंदी अंदाजे 250 ते 300 फुटापेक्षा जास्त असून त्या पलीकडे 12 ते 12.5 एकर क्षेत्राची जमीन मंडले नामक व्यक्तीच्या मालकीची असल्याचे सांगितले. म्हणजे भारत देणार सभापती व सर्व संचालकांनी सदर मंडले यांच्या मालकीच्या वारवाडी नांदगाव येथील गट नंबर 100/2 100/3 या जमिनीत प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता सदर जमिनीला रोड पासून सद्यस्थिती जाणे येण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या वाहतुकीचा रस्ता नाही, म्हणजे जमिनीला ऍक्सेस नसून सदर जमिनीमध्ये जनावरांना जाणे येण्यासाठी 3 ते 3.5 फूट रुंदीचा ओढ्यातून पावलवाट आहे. याशिवाय सदर जमीन ही ग्राउंड लेवल पासून 40 ते 100 फुटापर्यंत वाढत जाऊन उंचीवर असून सदर जागेमध्ये नैसर्गिक अनेक पाण्याचे झरे ओढे आहेत. याशिवाय सदर जागेमधून हाय टेन्शन अति उच्च दाबाचे टॉवर 11 केव्ही 33 केव्ही लाईन केलेली आहे. त्याचप्रमाणे सदर जमिनीजवळ अगदी थोड्या अंतरावर नांदगाव वालवाडी गावचा संपूर्ण कचरा टाकण्याचा कचरा डेपो आहे. त्यामुळे सदर ठिकाणी दुर्गंधी व माशांचा उपद्रव असल्याचे दिसून आले. हे सगळी चर्चा झाल्यानंतर मग या जमिनी नाकारण्यात आल्या आणि मग इथं ह्या आण्याला गेलेल्या जमिनी होत्या त्या लांब होत्या. इथं बघायचं म्हटलं त्याच्यावर म्हटलं की अशा वेळेला सर्व दोन्ही जागांची प्रत्यक्ष पाणी श्री ज्ञानेश्वररावजी खंडागळे भास्कर कडगे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. या दोन्ही जागा इस्टेट एजन्सी विकास चौक यांनी दाखविल्या असतात म्हणजे मालकही हजर नव्हते. हे प्रोसिडिंगला आहे. हे कोणी नाकारलेलं नाही, याला कोणी विरोध केलेला नाही. हे प्रोसिडिंग कायम झालेलं आहे. प्रोसिडिंग मध्ये आहे त्याच्या कॉपी देतो तुम्हाला. आणि नंतर हे सांगतो हा त्यांना लेखी प्रस्ताव द्यायला सांगितले होते. परत तुम्हाला तोडकरींना मालकी हक्क तुम्हाला फॉर्म काढते द्या 4 दिवसात ते सांगितलं होतं. एवढं लवकर नाही म्हणजे तारीख नाकारली नाही आपण, ते त्यांनी वेळेत दिली नाही. कुणी दाखवले समजा मी विकायचं मला अधिकारपत्र आहे आणि मला हे रेट आहे तर आपण 7 द्या सगळं द्या, ते दिले नाही. ते प्रोसेसला आले आणि ती जागा 8 एकर सुद्धा असल्याचे निष्पन्न आले. ती जागा 1 हेक्टर 49 आर इतकीच आहे. किती म्हणजे किती एकर झाले? 3 एकर 2.5 एकर 4.5 आपल्याला आपण निविदेमध्ये म्हटले 5 ते 15 एकर 5 ते 15 एकर त्यांनी सांगितलं आमची जागा इतकी आहे. हा आता सगळ्यात जे ठरलं ते झालं. त्यामुळे सगळा उहापोह झाला. तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मग त्या जागा सगळ्या संचालकांनी पाहिल्या होत्या. आपण फायनल केलं नाही. निविदा ज्यांनी दिल्या त्यांच्या जागा या पाहिल्या, ह्या ज्या तुम्हाला म्हणालो या रेकॉर्डला आहेत ते झालं. आणि मग वाटाघाटीसाठी ठरलं. ज्या बाकीच्या राहिल्या त्या उर्वरित त्या सिलेक्ट केल्या आपण. आता ते तुम्हाला दोनच त्याच महत्वाचं बाकी सोडायचं. हा मग कोठारीला वाटाघाटीसाठी बोलवलं. बघा त्यावर जमीन मालक श्री कोठारी यांनी त्यांना बोलवलं. त्यांनी रेट आपला तिथं काय सांगितलं होतं किती 8.5 लाख 9 लाख 8.5 लाख. त्यांना सभागृहात वाटाघाटीसाठी बोलवलं. 2 भावांची जागा आहे ती संयुक्त. त्यावर जमीन मालक श्री कोठारी यांनी सदर जागेचा सरकारी रेडी रेटचा दर प्रति गुंठा रुपये 2,01,000 असल्याचे सांगून सभागृहात बरं आहे हे लक्षात सन्माननीय संचालक आपण उपस्थित सर्व संचालकांसमोर विरोधी संचालक आरोप करणारे संचालकांसह असल्याचे सांगून तसा दुय्यम निबंधक नांदगाव यांचा दाखला हजर केला. तसेच सदर जमिनी शेजारी शासनाने पुणे नाशिक हायवेसाठी संपादित केलेल्या शेजारील शेतकऱ्याला सन 2021-22 मध्ये 15 गुंठे क्षेत्रात प्रति गुंठा रुपये 7,11,000 नुकसान भरपाईचा सक्षम प्राधिकारी उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक 13 यांचे नुकसान भरपाई आदेशाचं पत्र हजर केलं. ते आपल्याकडे देणार कधी 22 साली नुकसान भरपाई किती 7,11,000 शासनाची सरकारची गुंठा हजर केले.
त्याचप्रमाणे जमिनीच्या मालकी हक्क दर्शवणारे सातबाराचे उतारे, आटचे उतारे, फेरफार, सर्च रिपोर्ट, सही शिक्क्यांचे नावाचे जमिनीचे नकाशे हजर केले. त्याचप्रमाणे शासन मान्यता प्राप्त व्हॅल्युअर यांचा विक्री करावयाच्या 10 एकर क्षेत्राचा मूल्यांकनाचा दाखला हजर केला व सदर व्हॅल्युएशन प्रमाणे जमिनीची किंमत प्रति गुंठा रुपये 8,50,000 असल्याने, म्हणजे सरकारी व्हॅल्युएशन द्या ते सांगतो मी. रेडी रेकॉर्ड वेगळा, शासकीय तो 2 लाख एकदा, पण सरकारी व्हॅल्यूवर ते नेमतात ते सरकारी व्हॅल्यूचा दर 8,50,000 रुपये गुंठा असल्याने प्रति गुंठा रुपये 8 लाख रुपये तरी मला मिळावी अशी मागणी केली. त्याच्यानंतर संस्थेचे संचालक श्री निवृत्ती मुरलीधर काळे यांनी जमीन मालक यांच्याबरोबर सभागृहात समक्ष चर्चेत व वाटाघाटीत उपस्थित सर्व संचालकांसमोर प्रति गुंठा रुपये 6 लाख दराने जमीन खरेदीत द्यावी अशी मागणी केली. त्यावर जमीन मालक यांनी रक्कम रुपये 7,75,000 प्रति गुंठा मिळावे असे सभागृहात सांगितले. त्यावर सभापती संजय काळे यांनी इतकी किंमत देणार नाही, किंमत जास्त होते, तुम्ही प्रति गुंठा रुपये 6,50,000 या दराने जमीन द्या असे सांगितले. तथापि बरीच चर्चा झाल्यानंतर जमीन मालक यांनी प्रति गुंठा रुपये 7,51,000 अक्षर रुपये 7,51,000 जमीन विक्री किंमत मिळावी अशी मागणी केली व या किमतीशिवाय कमी किमतीत मला जमीन विक्री करणे परवडणार नाही. सरकारी व्हॅल्युएशनच 8 लाख रुपये 50,000 प्रति गुंठा आहे. माझ्या जमिनीसाठी वगैरे ते सगळं झालं, म्हणजे किंमत इतकी आहे करायचं आहे. म्हणजे निवृत्ती मुरली चर्चा झाली आणि शेवटचं परत महत्वाचं आणि मग काळे साहेबांनी सांगितलं की आत्ताच्या आत्ता आम्हाला सांगा तुम्ही काय आहे ते, नाहीतर आम्ही व्यवहार करून टाका, आम्ही काय करणार नाही. सगळ्यांनी सांगितलं, पांडुरंग गाडगेंनी सगळ्यांचं 7-8 जण मागितली. हा यावर जमीन मालक खाली हा यावर जमीन मालक श्री सुरेश राजेंद्र कोठारी, श्री आनंद राजेंद्र कोठारी यांनी व श्री निवृत्ती मुरलीधर काळे यांनी वाटाघाटीमध्ये व चर्चा आणली, म्हणजे आपल्या संचालकाला आम्हाला सगळ्यांना विचारू सुचविलेली प्रति गुंठा रुपये 7,11,000 विक्रीचा प्रस्ताव व जमिनीचा दर मान्य असल्याचे मान्य व कबूल केले. हा एक मिनिट याच्यावरच वाचतो ना, थांबा. याच्यावरती पूर्वी त्यांनी सांगितलं, एक मिनिट थांबा, हे नाही इथं वाचतो मग येतो फायनल पेज. हे बघा, नाही नाही एक मिनिट. संस्थेचे संचालक श्री निवृत्ती मुरलीधर काळे यांनी सर्व संचालकांना उद्देशून सांगितले विचारले की, म्हणजे सन्माननीय विरोधी संचालक सुद्धा, जमीन खरेदी घ्यायची आहे ना तरच मी संचालकांच्या वतीने बोलतो. परत केलं त्यांनी, तरच वाटाघाटी करतो सगळ्या संचालकांना. यावर्षी ज्ञानेश्वर माऊली खंडाकडे, संतोष ज्ञानेश्वर चव्हाण, भास्कर गेडभाऊ गाडगे या संचालका व्यतिरिक्त उपस्थित सर्व संचालकांनी श्री निवृत्ती मुरलीधर काळे यांना तुम्ही शेवटची खरेदीची ऑफर द्या व किंमत ठरवा, त्यास आमचा पाठिंबा आहे असे सांगितले. त्यावर संचालक श्री निवृत्ती मुरलीधर काळे यांनी प्रति गुंठा रुपये 7 लाख या दराने जमीन खरेदी करण्याची मागणी जमीन मालक कोठारी यांना केली. सदर जमीन विक्रीची किंमत रुपये 7,25,000 एवढी द्यावीच अशी, प्रति गुंठा एवढी द्यावी अशी सर्व संचालक मंडळाने विनंती केली. कोणी कोठारीने. संचालक श्री निवृत्ती मुरलीधर काळे यांनी जमीन मालकांना असे सांगितले की मी शेवटचा सुवर्णपत्र काढतो, तो तुम्हाला ऐकावा लागेल असे सांगून त्यांनी प्रति गुंठा रुपये 7,11,000 या दराने संस्थेला जमीन विक्री करावी, ही आमची फायनल ऑफर आहे, यापुढे मी बोलणार नाही असे सांगितले. त्यावर सभापती संजय काळे, प्रकाश ताजने, पांडुरंग गाडगे यांनी सदरची जमीन दराने खरेदी देण्यास हरकत नाही असे जमीन मालकांना सांगितले. याबरोबर सभापती स्पष्ट केले की संचालक श्री निवृत्ती मुरलीधर काळे यांनी सांगितल्याप्रमाणे प्रति गुंठा रुपये 7,11,000 इतक्याच रकमेस आम्ही जर जमीन खरेदी करण्यास तयार असून ही आमची शेवटची व लास्ट ऑफर असल्याचे सांगून यापुढे 1 रुपया देखील वाढून मिळणार नाही, अन्यथा आम्हाला व्यवहार करावायचा नाही असे सांगितले. निवृत्ती मुरलीधर काळे यांनी आत्ताच्या आत्ता आम्हाला सदर ऑफर बाबत हो किंवा नाही हे सभागृहाबाहेर न जाता सांगा, अन्यथा विषय सोडून द्या असे सांगितले. यावर जमीन मालक श्री सुरेश राजेंद्र कोठारी व श्री आनंद राजेंद्र कोठारी यांनी व निवृत्ती मुरलीधर काळे यांनी वाटाघाटीमध्ये व चर्चांची सुचविलेला प्रति गुंठा रुपये 7,11,000 विक्रीचा प्रस्ताव व जमिनीचा दर मान्य असल्याचे कबूल केले.
मान्य असल्याचे कबूल केले 17 करार. त्यानंतर श्री निवृत्ती मुरलीधर काळे यांनी सभागृहात विचारणा केली की प्रति गुंठा रुपये 7,11,000 या खरेदी किमतीस 10 एकर जमीन आपल्या संस्थेला खरेदी करण्यास आपली सर्वांची मान्यता व मंजुरी आहे का. त्यावर श्री माऊली खंडागळे, संतोष चव्हाण, भास्कर गाडगे वगळता उपस्थित सर्व संचालकांनी सदरचा प्रस्ताव आम्हाला मान्य व मंजूर असल्याचे सांगून त्यास अनुमोदन दिले. इतकेच नव्हे तर सर्व संचालकांच्या समक्ष सभागृहात श्री कोठारी यांचे जमीन खरेदी दर सर्व संचालकांसमोर व संचालकांच्या उपस्थितीत जमीन मालक यांच्याबरोबर चर्चा व वाटाघाटी केल्यानंतर 10 एकर क्षेत्राचा जमीन खरेदीचा दर प्रति गुंठा रुपये 7,11,000 अंतिम व कायम झाल्यानंतर तसेच उपरोक्त 3 संचालक वगळता सर्व संचालकांनी खरेदी दरास किमतीस मान्यता दिल्यानंतर त्यांच्या संमतीने श्री निवृत्ती मुरलीधर काळे यांनी जमीन मालक श्री सुरेश कोठारी व आनंद कोठारी यांना खरेदी किमती पोटी बयाना इसार रक्कम रुपये 500 फक्त स्वतः जमीन मालकांना दिली. सगळ्यांनी विचारू आपण व्यवहार ठरवतो का नाही की खरेदी किंमत कायम आहे का घ्यायची का. सगळ्या संचालकांना विचारून ते म्हणाले त्यांचा पक्ष वगळतो. सदर जमीन मालक श्री सुरेश कोठारी व आनंद कोठारी यांच्या मालकीच्या वारळीत नांदगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील खालील नमूद सर्वे नंबर मधील असणाऱ्या क्षेत्रापैकी सलग असणारी एकूण 10 एकर क्षेत्राची जमीन प्रति गुंठा रुपये 7,11,000 या दराने संस्थेत खरेदी घेण्याचे बहुमताने ठरले. त्या क्षेत्राचे वर्णन खालीप्रमाणे त्याची अटी पण सांगतो तुम्हाला की कसं आहे ते पण सांगतो. ते ठरलं खरेदी घेण्याचं ठरलं. 500 रुपये नुसार त्याला काय करायचं तिकडे सोडून आणि त्याच्यात असं ठरलं की सदर जमिनीचे खरेदी खत हे मान्य पणन संचालक सो महाराष्ट्र राज्य पुणे यांचे अंतिम लेखी मान्यता व मंजुरी आल्यानंतरच करण्यात येईल. त्याशिवाय खरेदी खत कोणत्या परिस्थितीत करता येणार नाही. म्हणजे महाराष्ट्र राज्याचे पणन संचालक पणन म्हणजे त्याला कृषी बाबत हे देतात अख्ख्या महाराष्ट्राचे शासनाचे पणन संचालक म्हणतात त्यांना. ते पुण्याला कार्यालय आहे. त्यांची मंजुरी लागते. आपल्याकडे पैसे असले तरी खर्च करता येत नाही. त्याची मंजुरी लागते. 2 लाखाला सुद्धा लागते. त्यांची मान्यता आल्यानंतरच खरेदी खत करण्याचा असा ठराव झाला. आणि याच्यामध्ये फक्त सांगतो इथे आहे ते कुठे याच्यामध्ये अजून ऍडिशनल अट अशी ठरली ही रोडला जमीन आहे त्यांची 30 फूट जमीन मिलला आहे लागून त्यांचा रस्ता आहे स्वतःचा. त्या रस्त्याचा कोणताही मोबदला न देता त्या रस्त्याचा मोफत वापर करण्याचा अधिकार मार्केट कमिटीत राहील. विहिरीचं पाणी विहिरीचं पाणी पूर्ण अधिकार आपल्याला राहील. आणि परत मला वाटतं 12 का 15 फुटाचा रस्ता मागे आहे त्यांच्या जमिनीचं एंड झाल्यानंतर 10 एकर त्याचा सुद्धा कोणताही मोबदला न देता रस्त्याचा वापर करण्याचा अधिकार आपल्याला राहील. मोबदला न देता हे त्याच्यात देऊन घेतलेलं आहे. परत सगळ्यात महत्वाचं पुढे जाण्यापूर्वी आपण आज पाहतो की डेव्हलपमेंटला याला शेतकरी आहे आपण कुठे आहे कोणतं आहे ती 13 एकर जमीन मीच घेतली आता सांगितलं. नंतर त्यांनी 13 एकरला मला हे केलं की 13 एकर जागा नंतर किती मिटिंगला त्याच मिटिंग मध्ये नंतर म्हटलं हा असं करा त्याचा असताना करा. पहिले म्हटलं करावं त्याचा वापर करावा. आपल्याला बद्दल मी सांगतो की आपण मगाशी म्हणाल्याप्रमाणे माझ्या काळात तुम्ही एक्वायर केली 10 ते 100 फुटापर्यंत सगळी आहे. घोडे नाही टॉवर आहे ते आज गेले नाही. अमर पोलीस आहेत खासदार विरोधात यांच्याकडे पत्रव्यवहार नॅशनल हायवेचे म्हणजे केंद्र सरकारच्या आधी अखत्यारीत त्यामुळे त्याचा विकास करता आला नाही. त्याचा लेआउट आहे. आणि हे जे आहे आपल्याला हे नुसतं टोमॅटो मार्केट नाही भाजी मार्केट स्वतंत्र करायचे तरकारी मार्केट स्वतंत्र करायचे टोमॅटो मार्केट स्वतंत्र करायचे कांदा मार्केटची मागणी आहे इकडे शिरूरची लोक सुद्धा आंबेगावची इकडे कांदा मार्केट सुरू करायचे. ते अनेक वर्षापासून म्हणतो कोल्ड स्टोरेज ते योग्य पाहिजे ना. कोल्ड स्टोरेज करायचे प्रोसेसिंग युनिट टोमॅटो केचप बिचपचे काय प्रक्रिया उद्योग आहेत ते करायचे. बारामतीला आम्ही 40 कोटी रुपयाचे कोल्ड स्टोरेज दुसरीकडे केले. 40 एकर जमीन फक्त जनावर बाजारला घेतली तर ते करायचे. आज तुम्ही मला सांगा महाराष्ट्रातला 2 नंबरचा टोमॅटो मार्केट ते म्हणजे 13 एकर मध्ये सगळं होते असं तक्रार नाही. ते सांगतो 13 एकर मध्ये टोमॅटो मार्केट होईल कृषी युनिट होईल कोल्ड स्टोरेज होईल धनामेती होईल भाजी मार्केट होईल 13 एकर मध्ये. आज तुम्ही तर पहिला हजारो ट्रक टेम्पो लागतात. ही जागा तिथं आहे काय हे होते
400 ते 500 कोटीचा टर्नओव्हर या मार्केटचा टर्नओव्हर आहे, हे लक्षात घ्या. पण मोठा शेतकरी जो व्यापारी माझ्या शेतकऱ्यांना पैसा मिळतो. बीडचा उस्मानाबादचा शेतकरी येतो इथं आपण बघा पण माल लागतो आणि हे त्याचं आपलं क्रेडिट आहे. नंतर धनामिती खेडला पूर्वी आपल्या वाशाच्या लिस्टीतून पण सगळा बाजार धनामिती आपल्या मार्केट येते 6-6 लाख होत्या आणि आपल्याला कांदा मार्केट सुरू करायचं. प्रोसेसिंग कोल्ड स्टोरेज लगेच ही जी जागा आहे या जागेला पाणी आहे, हाय टेन्शन वायर टॉवर नाही, लेवल आहे, अष्टविनायक जेजुरी रोडला लागून पुन्हा नाशिक हायवेला लागून टेबल लँड आहे आणि त्यांनी प्रस्ताव मागे नव्हता दिला, आता दिला. त्यांची जमीन मागं होती, दिली नव्हती. आता ती कारण काय त्यांच्या दिला अडचणीमुळे ते दिला जात नाही. आता इथे डायरेक्ट माझ्या जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन, माझ्या व्यापाऱ्यांची अडचण लक्षात घेऊन आणि महाराष्ट्रात उद्या त्याचं असलेला एवढं मोठं मार्केट एवढ्या छोट्या जागेत करत असताना, जागेची अत्यंत निकड असताना त्याच्यामध्ये आपण ती जागा खरेदी केलेली आहे, पंचायत खरेदी केलेली आहे आणि तिथे लगेच आपण मार्केट म्हणाला आपली सुरू करतो. लगेच तिथं काय अडचणच नाही. डायरेक्ट लेआउट द्यायचे, काय असं प्रोसेस करायचं, कांदा मार्केट सुरू करायचं, लगेच सुरू करतो. आज हे सगळं तिथे लगेच आपण पहा आणि त्याला त्यांनी तिथं 13 एकरचं वगैरे त्याचे प्रस्ताव आहे, त्याचा लेआउट मंजुरीला आहे आणि ते आता मला वाटतं शिफ्टिंगची आता काढून आली ना, त्यांची शिफ्टिंगची आली आणि सारखा मला प्रस्ताव चालू आहे. आता म्हटलं आपण पोलीस साहेबांना पण भेटावं, दादांना अजयना सांगा, नितीन गडकरी साहेबांना भेटावं आणि ते लवकर करावं पडते. आता मला अगदी त्यांचा मुलगा पण इंजिनियर आहे, तो कोणाकडे होता, कामच ते चाललंय आणि एकटं ते सर्व्हिसचं काम करतात. त्या 500 कोटीचं हे हायवे आहे, त्याच्यामध्ये ते थोरवे साहेब एक टेंडर आपलं आहे सर्व्हिस रोड आणि त्या पोलीस साहेबांच्या 18,000च्या मदतीने झालेलं सगळं आहे. ही अडचण नॅशनल हायवेची पत्र आहे आपल्याकडे, 6 पत्र आहे की लक्षात आपण माग घेतली पाहिजे. आज नुसतं धनामितीला म्हटलं तरी 7 एकर आहे कमी, आणि सरकारी म्हटलं तरी कमी आहे. शेड वाढत चाललंय. इथं सुखसुविधा दिल्या पाहिजे, ते आपण दिलेलं म्हणजे सगळं पाहिजे. मार्केट आहे हो, एका अडचणीची हे नाही, वाढत नाहीये. आणि आज तुमची माझी मार्केट जुन्नर पुरती पर्यंत राहिलेली नाही. आज आपण सगळे जर पाहिलं तिथं आले ओढराव तिथं, आज इथं हे सुद्धा ओढराव उतरला पाहिजे सगळं. पण तो विषय मला तिथे मंगल कार्याला माहिती भाड्याने आया फटायला माझ्या भाड्याने घेतली, जुन्नरला घेतली. गणेश शेट्टी तिकडं खानापूरला बाराखी केल्या, एका माणसं तिथं आपण बाराखी केल्या आणि माल टाकतं. तर या दृष्टीने ही जागेची हा आणि त्याच्यानंतर मग आपण रितसर प्रस्ताव की जमीन खरेदीस मान्यता द्यावी असा आहे, तो पण पणन संचालकांना पाठवला, त्यांचा विरोध नोंदवला आहे. आता आज आपण माणूस आपण सगळं मंडळी सोसायटीत काम करता, तुमचा हाऊसिंग सोसायटी असेल, माझ्या सहकारी सोसायटी असतील, मार्केट असेल, पुणे जिल्हा बँक असेल, जिल्हा परिषद असेल, आमदारकी असेल, लोकसभा विधानसभा, शेवटी असेल तो सोसायटी पण चेअरमन आपण सगळी मंडळी काम करतात. कुठे असेल, बँक असेल, कोणत्याही संस्थेत कायद्यानुसार सहकार कायदा असेल, इथं आपल्याला कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा लागू होतो, कुठे पतसंस्थाचा कायदा लागू होतो, काय जो असेल तो त्याप्रमाणे कायद्यामध्ये बहुमताच्या आधारे संचालक मंडळाने बहुमताने जो मंजूर ठराव केला त्याला मान्यता दिली जाते. 3 संचालकांनी विरोध केला, कसा केला, काय केला तुम्हाला मी आपण ते केलं. 15 संचालकांनी मान्यता दिली, किती 15 असा ठराव मंजूर झाला. जे कोणी माझ्या भगिनी काय म्हणत होते त्यांनी नंतर विरोध केला, मला काय म्हणायचं नाही, त्यांचा कुठेही विरोध नाही, आज टाकायचं नाही, मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही. पण ह्या सामान्य संचालक स्थळ पाणीला गेले, 12 लाखांची जागा खावली, कोणी तक्रार करणाऱ्या माझ्या सन्मान्य संचालकांनी असं आहे. आणि आकांड तांडव म्हणजे मला दुःख झालं की पत्रकार परिषद मला सचिनदादा म्हणले, अध्यक्ष म्हणले, माझे ते तालुक्याचे सहकारी म्हणाले. आपल्याला माहिती असं आहे, आजपर्यंत मला वाईट वाटलं की खरं आपण काम करता संस्थेचं रेकॉर्ड, प्रोसिडिंग, शेतकऱ्यांची दिशाभूल करणे, तालुक्यातल्या लोकांची सहकार काम करणाऱ्या जनतेची दिशाभूल करणे, प्रोसिडिंग व्हायरल करणे, संस्थे हिताविरुद्ध बोलणे चुकीचं आहे. तुम्ही कोणी विरोधी संचालक असो, कोणी असो, तुम्हाला सभागृहात मत मांडण्याचा अधिकार आहे, विरोध नोंदवण्याचा अधिकार आहे. त्या संस्थेचे तुम्ही हितचिंतक आहात, सभासद असताना त्या संस्थेबद्दल बोलणं हे संस्थेच्या हिताविरुद्ध, तालुक्याच्या हिताविरुद्ध, संस्थेच्या हिताविरुद्ध. मला सांगतो याची कीव येते, कोणत्या थराला जाऊन दिशाभूल करावी हे सगळं प्रोसिडिंग मी तुम्हाला देणार, सही शिकायला देणार आहे. परत हा प्रस्ताव पाठवला संचालकांना, तो अश्विन राष्ट्रा यांच्याकडून डीडीआर कडून पणन संचालक 3 स्तरावर सगळ्यांनी सांगितलं की योग्य आहे, सगळं इथे पुढील कार्य होण्याची हरकत नाही. हा पणन संचालक पत्र बरोबर हा ते घेतो ना, हा ते
हे बघितलं केस. एवढं सगळं असताना ते आंदोलन नाही थांबा नाही माझं सगळं उद्या मग प्रश्न घेतो. हा आता पहिला हा मुद्दा पण क्लिअर झाला पाहिजे सगळ्यात महत्वाचा. त्यांनी असा मुद्दा उपस्थित केला की 1 रुपया दराने सरकारी जमीन गायरान मिळत असताना उपलब्ध असताना का जमीन खरेदी केली नाही? आपल्याला मी सांगू इच्छितो मंडलाधिकारी नारायणगाव यांचा इथं दाखला सही शिकायचा आहे. त्यांनी सांगितलं 13/12/24 दाखला आहे. ग्रामपंचायत नारायणगाव व वारुवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे या हद्दीमध्ये शासकीय गायरान जमीन नसलेबाबत दाखला मिळेबाबत त्यांना कारण चौकशी केली होती. आपण त्यांना मागितलं महोदय वरील विषयासंदर्भात पत्रानुसरून आपणास कळविण्यात येते की आपणाकडील पत्रानुसार ग्रामपंचायत नारायणगाव व वारुवाडी हद्दीत गायरान जमीन नसलेबाबत दाखल्याची मागणी केलेली आहे. वरील दोन्ही गावात नारायणगाव येथील खाते क्रमांक 279 वरती एकूण क्षेत्र 099 आर आहे. किती 099 आर म्हणजे 2 एकर 1 गुंठा 2 एकर 11 गुंठे. तसेच वारुवाडी येथील जमीन खाते क्रमांक 330/12 वरती एकूण क्षेत्र 1 हेक्टर 37.9 आर इतके क्षेत्र आहे. आपणाकडून हायवे लगत 10 ते 15 एकर इतके क्षेत्राची मागणी अर्जानुसार केली आहे. परंतु वरील दोन्ही गावात आपले मागणीनुसार क्षेत्र उपलब्ध नाही. हा अहवाल अर्जानुसार दिला असेल तरी पुढे आदेशार्थ सविनय सादर. हा मंडलाधिकारी यांचा अहवाल आहे. आपला दाखला आहे आणि तहसीलदार जुन्नर यांचा देखील डॉक्टर सुनील शेट्टी हा हे बघा. त्या अनुषंगाने मंडलाधिकारी नांदगाव यांनी चौकशी करून संदर्भ क्रमांक 2 अन्वये अहवाल प्राप्त झाला असून सदर अहवालानुसार ग्रामपंचायत नारायणगाव व वारेवाडी हद्दीत गायरान जमीन नसलेबाबत दाखल्याची मागणी केलेली आहे. वरील दोन्ही गावात नारायणगाव येथील खाते नंबर 67 ते क्षेत्र आहे तसे इतके क्षेत्र आहे. आपल्याला हायवे लगत 10 ते 15 एकर क्षेत्राची मागणी अर्जात केलेली आहे. परंतु वरील दोन्ही गावात आपल्या मागणीनुसार क्षेत्र उपलब्ध नाही असा अहवाल दिलेला आहे. पुढील योग्य त्या कार्यवाही सविनय सादर. आणि परत मंडळाने प्रांत साहेबांचं पण केले. तहसीलदार जुन्नर यांचा अहवाल आहे की जमीन क्षेत्र उपलब्ध नाही. 99 गुंठे आणि 3 एकर गायरान. आता ती कुठे ते माहित नाही मला. फक्त इथं वारवाडीने हद्दीत नाही ती कुठं आणि सध्या तिकडे पण असेल डोंगराला मला तो भाग नाही पण एवढी नाही ते 99 गुंठे. त्याच्यानंतर प्रांत साहेबांचं हा आणि प्रांत साहेब जे आहेत मनसर यांचा देखील 25/2/25 गायरान जागा नसल्याचा दाखला आहे. म्हणजे मंडलाधिकारी तहसीलदार आणि प्रांत शिंदे साहेब प्रांत यांचा दाखला आहे. तोच गायरान जमीन शासकीय उपलब्ध नाही. आता त्यानंतर आपण प्रस्ताव सादर केले आणि प्रस्ताव सादर केल्यानंतर लक्षात घ्या तारीख पण लक्षात घ्या. आपण सगळे बंधून 13/3/25 आता महिना आहे किंवा 13/3/25 ला माननीय पणन संचालक साहेब महाराष्ट्र राज्य पुणे यांनी आपल्या जमीन खरेदीला परवानगी दिली. मंजूर दिली 12 एकर क्रमांकाने. त्याच्या फक्त त्यांनी असं म्हटलं ते महत्वाचे अर्थ दाखव बाकी अटी आहे त्याच्यात. त्याच्यात फक्त एका दुसरी दाखवतो अटी शर्ती बऱ्याच. सदर जमीन खरेदीच्या अनुषंगाने बाजार समितीने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे ग्रामीण यांच्या अधिपत्याखाली जमीन विक्री करणारे यांच्यासोबत जमिनीचे किमतीबाबत असल्यास नव्याने वाटाघाटी करून बाजार समितीत हिंग होईल असेल त्यानुसार परवानगी दिली खरेदी करा. आणि ते पण तुम्हाला सांगतो स्पष्टपणे. हे बघा हा हे बघा हे बघा त्यानुसार बाजार समितीने दिलेल्या जाहिरातीनुसार जमीन मालकांकडून प्राप्त झालेल्या मोरबंद निविदा बाजार समितीच्या 13/8/24 रोजीच्या संदर्भात सभेपुढे उघडण्यात आले असून सदर निविदा धारकांना लेखी पत्र पाठवून वाटाघाटी करण्यात आली. त्यानुसार बाजार समिती 10/9/24 रोजीच्या मासिक सभेसंबंधी जमिनीबरोबर वाटाघाटी करून जमीन घेण्याचे ठरविले आले. संस्थेला या काळात आधुनिक प्रकारच्या फळे भाजीपाला यासाठी तसेच द्राक्षासाठी मोठे
शेती उभारणी करायची आहे, सरकार शेतकऱ्यांची देखील अनेक वर्षापासून मागणी आहे. प्राप्त निविदापैकी हे लक्षात घ्या स्पष्टपणे श्री सुरेश राजेंद्र कोठारी व आनंद राजेंद्र कोठारी यांच्या मालकीची वारवड येथील जमीन सर्वे नंबर घातले. क्षेत्रात सलग असणारी 10 एकर जमीन प्रति गुंठा रुपये 7,11,000 दराने एकूण रक्कम रुपये 28,44,00,000 इतक्या रकमेत खरेदी कराव्यास संचालक मंडळात पारित करण्यात आलेले आहे. सदर जमीन बाजार समिती सोनीतून करणार आहे. त्याला मान्यता म्हणजे स्पष्टपणे ते प्रसंगीकता नाही त्यांची जमीन आणि त्याच्या हे तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आणि मग तर इथे 31/3/25 जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे ग्रामीण माननीय जगताप साहेब यांनी सचिव सभापती जमीन मालक यांना पुन्हा जमिनीच्या वाटा ठिकाणासाठी बोलवलं. मंजूर मिळालं परंतु त्यांनी तिथे कागदपत्र हजर केली. ते जमीन तयार नाही आणि मग ती जमिनीची किंमत 7,11,000 कायम झाली. त्याच्यानंतर ते झालं ना, ते झालं वाटाघाटी झाल्या, पत्र काढलं, परत वाटाघाटी केल्या. त्या त्यांनी काय केली कोणी जिल्हा उपनिबंधक नंतर तक्रारदार सन्मान्य संचालक जे काय गैरसमज सन्मान्य संचालक जे काय तीन आहेत कचाळे त्यांनी 22/4 नाही पत्राची तारीख नाही यांचं हो जिल्हा उपनिबंधक त्यांची तारीख पत्राची तक्रार यांचा नाही 21/4/25 रोजी किती 21/4/25 रोजी पणन संचालक साहेबांनी जी खरेदी खताला मंजुरी दिली त्याच्या विरुद्ध आक्षेप घेऊन तक्रार अर्ज त्यांच्याकडे दाखल केला आणि त्याला स्थगिती द्यावी म्हणून म्हटलं. निर्णयाबाबत मागणी केली. पण त्याच्यामध्ये पणन संचालक साहेबांनी खरेदी स्थगिती न देता स्थगिती नाही दिली. मान्य जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांना त्यांच्या आरोपांची संचालक मंडळाची वस्तूची किमतीची सगळी चौकशी करायला सांगितलं आणि चौकशी अहवाल कागदपत्रासह सादर करायला सांगितलं. आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर 6/6/25 रोजी 6/6/25 माननीय आयशन रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह सोसायटी जुन्नर गजेंद्र देशमुख यांनी मान्य जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे यांच्या आदेशाप्रमाणे आरोपांची सगळी समक्ष कागदपत्रांची मांडणी करून त्याची चौकशी अहवाल दिला. तो चौकशी अहवाल DDR साहेबांना दिला, परत संचालकांना दिला आणि त्याच्यावर शेवटचं कुठे ते करतो थांब त्यांनी तो अहवाल शेवटचा वाचतो. महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री विकास नियम अधिनियम 1963 चे कलम 37 अन्वये बाजारासाठी एक किंवा अधिक जागा संपादन करण्याचा अधिकार बाजार समितीचा आहे. महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री विकास व विनिमय अधिनियम 1963 चे कलम 12 पणन संचालक महाराष्ट्र पुणे यांनी जागा खरेदी दिनांक 13/3/25 रोजी परवानगी दिलेली आहे. बाजार समितीने जमीन खरेदीसाठी घेतलेला ठराव महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री विकास विनिमय अधिनियम 1963 चे कलम 41 अन्वये माननीय पणन संचालक यांनी रद्द केलेला नाही. तसेच सदर जमिनीचे अद्याप खरेदी खत देखील झालेले नाही. माननीय पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी जमीन खरेदी दिलेल्या परवानगीची वैधता तपासण्याचा अधिकार न्यायिक बाबी व्यतिरिक्त इतर कोणालाही नाही. त्यामुळे तक्रारदार यांची तक्रार निकाली काढावी ही नम्र विनंती सोबत बाजार समितीचा फलक संबंधित आहे. तक्रारदार निकाली काढायचे तथ्य नाही ते सगळं आहे ते कॉपी देतो. आणि परत नाव घेतलं मी सांगत नाही. आपण खात्री करा माहिती हो जरा मोबाईल बंद करा नको. आपण खात्री करा मान्य त्यांची चौकशी केली तेव्हा म्हणजे मालकाकडे गेली बाकी इतरांकडे चौकशी केली तेव्हा आयशन रेस्टॉरंटच्या निदर्शनास आलं DDR साहेबांच्या असं आलं की या जागेच्या शेजारी 9.5 ते 10 लाख रुपयाची जागा खरेदी झाल्या 20 लाखांनी खरेदी झाल्या रजिस्टर खरेदी आणि
हो विस्तारण करा. 1,55,000 जे म्हणतायत मला तो वाईट वाटतंय. आज दाखला तो पण देतो आपण स्वतः पण आपण काढा सेपरेटर ऑफिसमधून. तिथल्या जमिनीचा दाखला बरोबर 2,01,000 रुपये आहे. रेडी नाही करत ते कुठेतरी म्हणजे कुठून आणलं पाहिजे मला आपण पहा माझ्याकडे सोडा तिथं आहे आपल्याकडे. तर त्या खात्याची मी नाव घेत नाही. 9.5 लाखाचा आहे. 7 लाख रुपये तुम्हाला म्हटल्याप्रमाणे फुलस्टर नामक बरेच लोक आहेत ना. किती लोक आहेत त्यांच्या खरेदी नुकसान भरपाई रक्कम मिळाली ती 60 लाखांनी तुम्हाला म्हटलं 22 साली मिळाली. तिथल्या जमिनी सरकार शासकीय खरी ऍक्विजिशन नाही. आणि त्याच्यात परत अजून दावे चालू आहेत. पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरला हे बघा ते फुलसुंदर म्हणून आशा करायला खंडू भुजबळ बचित्र खंडू भुजबळ वगैरे भुजबळ कंपनी आणि भुजबळ कंपनी आणि भुजबळांनी त्याच्यात कोठारी पण आहेत काही वावड आहे. आणि आपल्या मार्केट कमिटीत 13 एकर जागाची संपादित त्याला मला वाटतं 4.5 ते 5 लाख रुपये 5 वर्षापूर्वी प्रति गुंठानुसार भरपाई मिळाली. किती आपल्या स्वतःला आणि अनेकांना मिळाली. आणि अजून नंतर मला वाटतं विकास फुलसुंदर असतील त्यांना नंतर अजून दावा क्लेम केला त्यांना 7.5 लाखांनी मिळाली. हायवेला इकडे मिळाली ही हायवे हे कागदपत्र देते मी आता. हा आणि मग त्यानुसार आपण हे महत्वाचं मी सांगू इच्छितो. कोणताही स्थगिती आदेश नसताना पणन संचालक महाराष्ट्र पुणे यांची परवानगी असताना तक्रार अर्ज केवळ केला म्हणून त्याची चौकशी होईपर्यंत आपण थांबलो. खरेदी खत केलं नाही. खरेदी खत करू शकत होतो. त्यांनाही 12 लाखाची जागा दाखवली. जागा नाही म्हणून ती घेतली नाही. म्हणून आपण लोकांच्या सगळी जागा आपण बघावं. सगळं प्रोसिडिंग सैनिकाचं आपल्याला देतो. संजय काळ्यांनी माझ्या संचालकांनी स्वतःसाठी जमीन खरेदी केली नाही. आज आपण पुणे जिल्ह्यात मार्केट पाहिली स्वनिधीतून केली. माझ्या काळात आज मी सहकार परिषद दादासाहेब काळे वल्लभशेठ बेनके साहेब शेरकर यांना अभिवादन करतो. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतो. आज ही मार्केट आपण वाढवली. पूर्वी आमचे जुने संचालक माधुशेठ मास्टर डायरेक्टर होते. पांडुशेठ आहेत सगळे इतर मार्केट कमिट्या बघा. मला काय ते बोलायचं नाही. तुषार भेटते आणि पै करून आपण पैसे वाचवले पैसे वाढवले. आज ही मार्केट सुंदर तालुक्याची राहिली आहे. स्वनिधीतून केलेलं आहे. शासनाची परवानगी आल्यानंतर सुद्धा थांबलो आणि आता खरेदी केलं. आपण खरेदी खत करायला काही केली नाही. आणि खरेदी खत केल्यानंतर आकांताळू करायला इकडं काय केलं मला कळलं. नाणगावला जुन्नरला काय केलं. आज जुन्नरला केलं तिथं मार्केटचं मुख्य ऑफिस आहे. कॅशियर तिथे आहे. चेकबुक तिथे आहे. मुख्य कार्यालय जुन्नर आहे. तुझं केलं तिथे खरेदी केलं ना. DDR साहेबांनी शिक्कामोर्तब केले. चौकशी अहवाल आलाय. महाराष्ट्राच्या पर्यंत संचालकांनी केले. आणि मला तर असं म्हणायचं मी म्हणेल मला काय ठिकाण नाही करायचं. मला की वेळी की ते जुन्नर तालुक्यात झालं नाही. परंतु संजय पण एवढा आणि माझे संचालक सुद्धा काय आम्ही काय शिकून घातलेलं नाही. गप्प बसलो त्याचा गैरसमज व्हायला लागला. कोणी समजत असेल दादागिरीच्या भाषेत बोलत असेल. मला जाहीर आव्हाने ते बाकीचं जे आहे ते बेकायदेशीर केलं किंवा जे अपमान मार्केट कमिटीचा बदनामी माझी बदनामी संचालकाची बदनामी त्याच्यावर मी कायदेशीर केल्याशिवाय राहणार नाही. ते बोलणारे पण हे बोलतो मी या बाबतीत नम्रपणे सांगतो. आपल्याला सही शिकायच्या नात्यात देतो. आज इथं मी तुम्हाला सांगतो मला शरदादा सोनवणे हे तालुक्याचे आमदार आहेत. ते एका पक्षाचे आमदार नाही. कोण आमचा विरोधी संचालक एका त्याच्या पक्षाचे नाही. ते माझे आमदार आहेत. माझ्या संचालकाचे आमदार आहेत. जुन्नर तालुक्याचे आमदार. आणि मी 25 वर्ष राजकारण मार्गदर्शन करतो. मी प्रत्येकाचा प्रोटोकॉल ठेवलेला आहे. मी माझ्या 25 वर्षाच्या काळात कुणी सांगावं की मी वैयक्तिक कोणाही नेत्याविरुद्ध कोणत्याही पक्षाच्या ना मागे ना पुढे काही बोललेलं नाही. मी पण सभापती. मी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आणि राज्याला पवार साहेबांबरोबर काम करतो. मार्केटमध्ये तुमच्या आशीर्वादानं मी 22 वर्ष काम करतो. सहकार वर्षी दादासाहेबांनी मार्केटमध्ये केली म्हणून भावनिक नातं आहे. जसं सतेज दादाचं आहे म्हणून शेट्टी सरकारने स्थापित केलं. जसं वल्लभशेठ त्यांचं योगदान हे आहे. त्याचा गैरफायदा कोणी घेऊन येऊ. संजय काळे गप्प बसतो. केंब्रिज कोण काय काय बोलायला लागलं काय बोलायला लागलं. मला आता युट्यूबला कळलं की मला कोणी टाकलं की आज सध्याशीला शरदादा म्हणाले सोडवले आमदार मला ठिकाणे करायची. ते माझे मित्र आहेत. तालुक्याचे आमदार आहेत. पक्षाचे नाही ते आज पक्ष तिथं विधानसभेत केला युक्ती वेळी. त्यांना यांनी गैरसमज माझ्या सन्माननीय तक्रारदार संचालकांनी काहीतरी सांगितलं असेल. त्यांनी टाकलं की अजिबात पण असं पाठिंबा देणार नाही नाही नाही. मी त्यांना सांगू इच्छितो की दादा तुम्ही संतोष चव्हाणचे किंवा एकनाथ शिंदे गटाचे मनसेचे आमदार नाही. तुम्ही संजय काळेचे कृषी उत्पन्न बाजार समितीतून जुन्नर तालुक्यातल्या सगळ्या जनतेचे आमदार आहे. तुम्ही ज्यावेळी तुम्हाला तुमच्या पक्षाचे आमदार एका संचालकांनी सांगितलं. मी अजून सुद्धा सांगितलं होतं की दादांनी विचारलं जेव्हा कोर्टाचे उद्घाटन आले तर कोणाचं संजयराव काय काय त्रास नाही म्हटलं. हे शरदादाचे पक्षाचे काय करतात ते म्हणजे शरदराव म्हटले दादा सोनवणे म्हटले अहो संजयराव तुम्हाला सांगितलं नाही म्हटलं की हे दादांमुळे झालेलं आहे. की म्हटलं त्यांचा जेव्हा त्यांनी काय सांगितलं तुम्हाला सांगितलं असेल
तेव्हा तुम्ही म्हणाल तर संजयराव त्यांना म्हणायला पाहिजे होतं की मी आल्यावर बघेल, आणि सभापती संजयला म्हणलं इकडे या, मी दाखवेल तुम्हाला आमदार म्हणून, पक्षाचं नाही तुम्ही माझे आहे हे त्यांनी करायला पाहिजे होतं. तसं न करता केवळ तुमच्या पक्षाचा कोण आहे संचालक आहे मार्केटचा, की ज्याला आमच्याबद्दल काय त्यांनी माहिती आहे ते आहे, मी प्रेमाने सगळं वागलो, त्याच्यावर तुम्ही कॉमेंट केली की दादा सुद्धा पाठीशी घालणार नाही. मी सभागृहाला तुम्हाला सांगितलं होतं की आता मी अजित पवार त्यांच्याबरोबर मी काम करतो, मी मार्केट कमिटी देखील तुम्ही सांगितलं पाहिजे, काही जर म्हणतो माझी बुद्धीवर कागद तुम्हाला माहिती आहे, ढीगभर कागद आहेत, कपाटभर कागद आहेत, असं करू संजय गायला तुम्हाला घालू, कुठं काय करू कसं करू. एक माझ्या शिवाजीरावांच्या प्रतिमेला स्मरण सांगतो, हा सोमवार आहे, शंकराला स्मरण सांगतो की मी बेकायदेशीर काम केलेलं नाही, यामध्ये सुद्धा बेकायदेशीर केलेलं नाही. एक जण तर म्हणला पुत्रात पैसे लागले, मी शंकराची महादेवाची शपथ घेऊन सांगतो एवढा संजयकडे नालायक नाही नेच नाही. तू तर पुतळ्याला विरोध केला होता, ते तिथं वेगळं दाखवलं, तिथं फेसबुक साहेबांना आहे सगळं. अहो, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया देशाचं सर्वोच्च न्यायालय, हायकोर्ट मुंबई, सर्वोच्च महाराष्ट्रातलं, यांनी 2-2 वेळा रघुनाथ आबा देवाला लावले. हे त्यांचं बोलणं मला काय बोलतात, मला त्याचं खालच्या बाजूला किती लावू, 53 लाखाचा मुरुमाचा अपराध भर, 40 लाख रुपये त्यांच्या खात्यावर, मुलाच्या खात्यावर आहे, आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हा कुठे गुन्हा रजिस्टर नंबर हा FIR नंबर 307/2017 जी दाखल शासनाने केली संचालकांनी नाही, आणि पीडीआरने अपात्र ठरवली. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया यांनी 2दा अपात्र ठरवली, महाराष्ट्राच्या हायकोर्टाने आपण त्याचे पण निकालपत्र देतो. आणि त्यांनी काय काय म्हणते की तुम्ही 11 नंबर केली 50 लाख रुपये डायरेक्ट त्यांच्या खात्यावर आहेत, त्यांनी त्यांचे एक्सप्रेशन काय करू द्या, मुलाच्या खात्यावर मार्केट कमिटीचे पैसे आहेत. माझ्या वडिलांची शपथ घेऊन सांगतो, साला तुळशाम शेठ पळते, सीताराम शेठ होते, एक पैसे गेला खाली, एवढा नारायण नाही, मी 10 लाख 15 लाख द्यायला तयार, एवढा हलकट नाही. अरे त्यांनी जमीन या विधवा बायांच्या जमिनी निवडून घेतल्या, मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही, त्यांना पैसे नाही दिले, खरेदी नाही दिली, त्यांनी बोलावून ज्याला सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया त्यांनी हायकोर्ट महाराष्ट्रातलं 2दा दोषी ठरवलं, संजय गायला नाही हो, त्यांनी बोलावं, त्यांनी मोडके व्हावं. आणि ते म्हणले मला कोणतरी म्हणले तुरुंगात तुम्ही जाईल आता संजय गायला, अरे आता कर ना बाबा, काय कागद बाहेर सगळी काढून झाली, तुरुंगात गेला कशा, मला बोलायचं नाही, आजपर्यंत बोललो नाही, माझ्याकडे लोक अनेक आली, मी आजपर्यंत कधी वाईट बोललो नाही. तर शरदाला सांगणं मी तुमचं आहे, सगळे काय आपले राहिलं या निमित्ताने. ज्यावेळी रमेश अप्पा थोरात यांचा मागच्या 15 दिवसापूर्वी 3 आठवड्यापूर्वी प्रवेश होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात, तेव्हा महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सुरेश अण्णा फुले, जे पुणे जिल्हा बँकेचे संचालक भाषे जगताप, फडणवीस बापट होते, यांच्याबरोबर मी तिथे गेलो गौडला, आणि परवानगी असताना की हे असं चाललंय म्हणजे बरोबर नाही, आणि अशा काही सुद्धा ती माझी बघितली हुशारी करत माहिती देत तिला हुशारी, तिला माहित नाही काही तरी पाहत नाही काही आदरी आली, त्यांना लगेच सामील झाली, तिला माहिती विनंती हुशारी पाहत. मी रावळ साहेबांना काय होतं मी सगळ्यांनी दिली, ते पाहिलं ते याला उचलून लागली आणि शरदाला उचलून लागली. तर आदरणीय अजित पवार साहेबांना पत्र दिलं मी, एवढा अवघड आहे की दादा असं झालं, तक्रार झाल्या, तिकडे सरकार एवढ्याची विनंती आहे. दादांनी सुद्धा रावळ साहेबांना सांगितलं, परत संचालकाला सांगितलं आहे, आणि ते खरेदी झालेलं आहे, हे काही बेकायदेशीर नाही. अरे काय बोलता ते आपण साहित्य करणार, तुम्ही काय बोलता, संस्थेची बातमी करता, तुम्ही माहिती देता येतं, मी हुशार आहे, मला मी नाही टीका करणार, कारण तुम्ही आज समाजाला काय केलं ते सगळं आता नाही होता. एवढं आमचे सगळे सध्याला तुम्ही संस्थेची बातमी करताना आमची जिथपर्यंत हे सगळं आहे, कुणी करावं, काय केलं, कुठं केलं, काय काय सगळं तिकडं गैरसमज पत्र हे सगळं सही शिकायला लागला देतो तुम्हाला, आणि पोषण करता येतं का बाहेर. संजय काळे यांनी खरेदी करत निवेदन केलंय का, 50,000 परवानगी नसताना केलंय का, किमती बघू जमीन बघू बघा, आणि पणन संचालक आणि आज जयकुमार रावळ साहेब भाजपचे आहे, मी तर माहितीच आहे की दादा म्हणून काम करतो, हे दादानं सांगितलेलं आहे. शरदादाला माहित नाही, ते म्हणले की संजय काळेंना, आणि मला दादा त्यांच्याबरोबर काम करतो मी, काही केलंच नाही, भविष्यात करणार नाही, हा भविष्यात करणार नाही. आणि परत अजून एक सांगतो, हाईट आहे ही जे म्हणतात ना कोण गेंडे का लेंडे काय नाव ते असं करीन तसं करीन, मोर्चान सगळं ते आठवून द्यायला पुस्तक सगळं. यांचे पुणे जिल्हा बँकेला विरोध केला, आम्ही असं करू खंडेमामाच्या याला सनातनाला विरोध केला, ते म्हणजे डिव्हिडंड कमी होईल. पहिल्या असं आमचं धोरणे बेंके साहेबांची जागा होती नाणवाला, पहिल्या वाद्यावर आपण नाणवाला ग्राउंड फ्लोअरला घेतली, ते विचाराने विरोध केला, आणि आमदार असताना की धोरणे जिल्हे धोरणे मी त्या भूमिकेतून घेतली, माझं काय होईल कधी बोललो नाही.
तिथं निषेधाच्या घोषणा केल्या, मंत्र्याबरोबर घोषणा केल्या, सुरू दे. आणि लोकांनी निषेध असं लावला की म्हणले आता डिव्हिडंड कमी होईल, जागा गेल्यामुळे, बँक जागा गेल्यामुळं उत्पन्न कमी होईल म्हणून संजय गांधी निषेध. आणि अरे बाबा ते बोला म्हणून म्हणतो, मला काही जायचं नाही. सोसायटीचं, पिपळवंडी सोसायटीचं धान्य औषधाचं दुकान होतं. ते धान्य औषधाचं दुकान, स्वतःच्या मुलाचं धान्य औषधाचं दुकान टाकलं, ते बंद केलं. आणि कुकडी कॅनलमध्ये आता ते मोदीला विरोध केला, तिथं बाबा मारलाय. कुठं काय केलं मला त्याचं नाही पाहिजे, पण चांगली कामं करायची वेळ. पण हे आता बोललो भागात बंडे मामाने तिथं विरोध केला, स्वतःचं हे केलं, स्वतःचा डिव्हिडंड, स्वतःचं औषध दुकान बंद केलं आणि हे सगळं केलं. काय बोलतो. आणि शरददादाला सांगतो की मी दादांच्या प्राणावर घातले, मी सगळे तालुके आमदार आहेत. बरं शरददादाला मला जाहीर या निमित्तानं बोलायचं, मी आजपर्यंत बोललो नाही. शरददादांची क्लिप व्हायरल झाली आमदार, मी त्यांना भेटायला गेलो की संजय भाई मनमानी करतात. आणि माझं बेला बुडावचं असतील कोणी संजयला बाबतीत बेल्याचे मला लवशेट आहेत, अजून दुसरे आहेत, लवशेट आहे ना अजून आहेत दुसरे आहेत की माझं नाव नाही टाकलं कोणतं का. मी जाहीर सांगतो लवशेट आहेत अजून, आपण आपल्याला पण सांगतो खात्री करावी. मी प्रोटोकॉल पाळणार आहे. मला सगळ्या नेत्यांबद्दल रिस्पेक्ट आहे, पण आशाताई असो, शरददादा असो, संजय दादा, अतुल शेठ, मी तुम्ही साक्षीला आहेत. मी कधीच विधानसभा लोकसभा असो अमोल कोल्हे आहेत, मला त्याचा अभिमान आहे. प्रतिकूल फोटो टाकतो, सगळ्यांचे टाकतो. आणि तालुक्याचे आमदार आहे, त्याचा कधी मी केला नाही प्रोटोकॉल, मी तोडणार. माझ्याकडे जेव्हा गोडाव पुणे जिल्हा बँकेचा संचालक म्हणून ते म्हणाले तुमच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम करायचा आहे, बेला सोसायटीचे सगळे आले, अशोक शेठ गुंजाळ चेअरमन, लोकशेठ नव्हते, नंतर दुसरे 2-4 संचालक, देवन बोलके सेक्रेटरी आले आणि विनायक शेठ तांबे त्या मुळात योगायोगाने हजर होते. त्यांनी मला पत्रिका दाखवली, असं असेल. मी म्हटलं महाराष्ट्राचे सहकार आयुक्त येत आहेत केलर साहेब, तर तुम्ही तालुक्याच्या आमदाराचं नाव टाकलं पाहिजे, माझ्या आमदाराचं नाव टाकलं पाहिजे. बोललाय मी नाव लिहून दिलं, म्हटलं बाकी पण टाका, आता काय म्हणलं सगळ्या पक्षाचे नेत्यांचं टाका. नाही म्हटलं आमच्या मिटिंगमध्ये ठरलंय आणि आम्ही अजिबात नाही चालला. तिथं बात करता भांडण केलं जयवंत गोडके यांनी आणि अशोक गुंडा काय बोलले नाही आणि त्यांचं केलं. आणि ते म्हणजे संजय काळे मनमानी करायला आमचं नाव. मग त्यांनी डीडीआर साहेबांना फोन केला, डीडीआर साहेबांना मी कामाला येतो, त्यांनी फोन केला म्हणजे प्रोटोकॉल कसा पाळत नाही तुम्ही. ते म्हणले साहेब हा सोसायटीचा कार्यक्रम, हा शासकीय कार्यक्रम नाही, प्रोटोकॉल नाही. परंतु ते काय मला घेणं नाही. संजय काळेने सांगितलं होतं शरददादाचं नाव आमदार म्हणून टाका, अतुल शेठचं नाव टाका. अगदी शंकराची शपथ घेऊन सांगतो, त्या लोकांनी विचारणार लवशेट तिथं तुम्ही माहिती घ्या, लवशेट आहे माहिती घ्या. मी हे केलं नाही. तुम्ही एकटे पडू नका, तुम्ही सगळ्या संस्थांचे आज तुम्हाला अधिकार प्रेमाने गैरसमजाला पाठीशी घालू नका. आज तुम्हाला मी संघात काम करतो, माधुशेठ आपण सर्व मंडळी आहात, कवडे साहेब आहेत माझे, तुम्ही सर्व सहकारी आहात. एखाद्या सोसायटीच्या चेअरमनने, एखाद्या सोसायटीच्या सेक्रेटरीने जर माझ्या शेतकऱ्यांच्या हिताविरुद्ध काम केलं, मग तो अमरापूरचा असला, काळे घरातला असला, नातेवाईक असला, तरी त्याला मी पाठीशी घातलं नाही. तसं शरददादांनी करावं. तुम्ही तालुक्याचे आमदार आहे, आम्ही तुमचे आहोत. कोणी तुम्हाला म्हटलं तर लगेच 3 रुपये देऊन अमेरिकेला, आणि ते जरा अजून कळलं मला, ते अमेरिकेला म्हटलं तर कळलं मला, ते कॅनडाला गेले. ते म्हणजे सगळे पैसे घेऊन संजय काळे निघाले, पळाले पैसे पडून जाणार अमेरिकेला. आता काय म्हणावं, माझी मुलगी बाबा सुदैवाने चांगली शिकलेली, तर काय नाही ती कॅलिफोर्नियात आहे, ती 6 महिन्यापूर्वीचं तिकीट काढले किती, आणि तिथं घर घेतलंय, तिच्या कट्ट्याने घेतले, अलग नाही. त्यासाठी संजय काळे चाललाय, काय नाही त्याला पडून जाणारच नाही. काय 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 बोलावं, पैसे लावले संजय काळेचे अकाउंट आहे का, पैसे बघा त्या कोठऱ्याचे अकाउंट झाले गेले तेव्हा वाईट आहे. तिथं ब्लॅक चालतं ना काय संस्थेत, एक तरी 28 कोटी 44 लाख राजेंद्र कोठारी, आनंद कोठारी यांच्या खात्यावर जमा आहे. पळून चालला. अरे बाप रे म्हणलं काय चाललंय बाबा. माझ्याकडे कोण म्हणले बाई कामाला त्याची पगार, अरे बाबा सभापती आहे मी, माझ्याकडे शिपाई पण आहे. त्या काय समजा दुर्मांड्याला काय येतात, शिपाई माझ्याकडे काय देतात, तुम्ही माहिती त्यावेळेस शिवाजीराव कुठे होते, ते रिपोर्टचं बिल पण देता येतात ना. तिथं म्हणले यांच्याकडे पगार कशाला, अरे संजय काळे आहे, माझ्या वडिलांनी दिला, मी वकिली आहे, तुझा सल्ला दिला तर मला पैसे त्याचे पैसे जास्त मिळतात. काय हे असं कळलं मला की पुढे प्रश्न विचारले त्यांनी. एक जण म्हणलं केम्ब्रिज रिटर्न ते मार्केट नुकसान करायला लागले. अरे काय नुकसान केलं, 50 कोटी रुपयाची जागा आहे ती मी घेतली. तुषार शेटे उतूरला चौकात ग्रामपंचायत समोरची जागा मी आता अजित पवार साहेब बोलले, सेक्रेटरी आमदार होते मराठवाड्यात त्या काळात, त्यांच्या मदतीने मी अक्वायर केली, अवॉर्ड केलं मुस्लिम समाजाची माझ्या. ती किती कोटीची आहे, ती 50 कोटी रुपयाची जागा आहे. ही जागा आता घ्यायला तर मला दाखवा तुम्ही, बघा किती रुपयाची आहे आणि का करतोय. 1 वर्षाच्या आत ते पैसे वसूल झाल्याशिवाय राहणार नाही.
तुषार चटपण होते 1 वर्षाच्या आत. आणि सहकार परिषद सुभाष यांनी आज माव दुसरे होते, हे होते, पांडुशेट होते, आळे फाटा, बेला, ओतूर, नाळगाव, सुंदरला जागा घेतल्या म्हणून आज आपली मार्केटमध्ये 1 नंबरला. जागा नसेल मार्केटचा विकास. आता असं झालंय निधी आहे, शेतकरी येतात, व्यापारी येतात देशभरातून, महाराष्ट्रातून, पण जागा नाही. आणि म्हणून जागेची निकट त्याचं सगळं आहे. तुमची 12 लाख घेतली गाडी घेतली नाही, त्यांचं दुःख होतं. म्हटलं आता काय बोललो, अजून कोण बोलले केब्रिज काय बोललं काय माहिती. आता पण चिंटू का काय नव्हतं काय हे बोलतील काय ते म्हटले काय किती पतसंस्थेचं काय केलं, किती लाखाची, मला काय द्यायचं नाही, काय बोलावं. केब्रिजचं काय झालं, केब्रिज माहिती आहे का तुला जरा बाबा, काय करत नाही मला. केब्रिज काय केलं, तोटा गेला, तुम्ही काय केलं पण होते त्याचं मला काय केलं चांगलं सांगायला आपल्या वेळ नाही. इकडं आणि तुम्हाला जे मागाशी म्हटलं जागा, येडगावचं त्यांनी एक सांगितलं जागा आहे. आता जागा आपण स्पेसिफिक काय सांगितली, अष्टविनायक रोड याला लागून पुन्हा लागून इथं. आता तुम्ही तालुक्यातली मंडळी आज येडगावला सुद्धा आहे ना गाड्या जागा. पण आपल्या टोमॅटो मार्केटसाठी, आपल्या कोल्ड स्टोरेजसाठी, आपल्या प्रोसेसिंग युनिटसाठी, आपल्या कांदा मार्केटसाठी योग्य नाही. तिथं कुंकडी वाहिनीजवळ अहो तिथं असली तरी योग्य आहे का. आम्ही स्पष्टपणे नमूद केले. परत सगळ्या आश्चर्याची गोष्ट सांगतो की त्यांनी आता काहीतरी माझ्या सहकारी मित्रांनी त्यांना दिलं जागा, तक्रार म्हटलं होतं, त्यांना दिलं की आम्हाला जागा द्या म्हणून. ते म्हणजे आम्ही विचार करू. मला अजय नेरकर जे विद्यमान उपसरपंच आहे देडगावचे त्यांना विचारा, त्यांनी सांगितलं सांगा आम्ही विद्यमान जागा द्यायला नाही म्हणून. आणि मी अतुल शेट्टीच्या कानावर घातलं, ते म्हणाले की किती कुठे एकर मला माहित नाही. त्यांनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी जागा, क्रीडा संकुलासाठी जागा त्यांनी अजयला सांगितलं की आम्ही द्यायला तयार येडगावला जागा आहे. अजयराव पवार मराठी त्यांनी 15 कोटी रुपये टाकले, निधी मंजूर केलाय, पण ते लोक जागा द्यायला तयार, हिवरेची लोक सुद्धा जागा द्यायला तयार नाही. आता आंबे हातलीला जागा जरी फुकट मिळाली आणि इथं घ्यायला नाही तुम्ही, तिथं मार्केट यायचं, तिथं जागा तयार नाही. त्याचं पत्र हिवऱ्याचं येईल, कुठे सगळा पत्र केलं ना. मी दुपारवाडीचा ठराव केला 10 एकर, ती सुद्धा अजून झाली नाही संपादित आपण याच्यासाठी. आज माझी लोक सगळी ही व्यापारी शेतकरी बाहेरचे हे घेऊन हे करतायत, माल टाकतायत. आणि संध्याकाळी काय केलं, आज संध्याकाळी कसं मूल्यांकन काय, आता मूल्यांकन ते पाणीवारा केलेलं नाही, पाणीवारा नंतर होईल. हो 7-12 दिवस पाणीवारा कधी होतो, अगोदर होतो नंतर काम सुरू केलं नाही. 15-13 एकर मध्ये हे काय केलं नाही, सगळे त्याचे प्रस्ताव आहेत, त्याच्यात मी शॉर्ट म्हणत नाही. चढ्या बाजार भावाने आता तिला बाजार भाव तुम्हाला म्हटलं आज रेडी टेकराचा दर 2 लाख 1 लाख. तुम्हाला ऍक्टिव्हेशन करता येत नाही 4 पट 5 पट 6 पट 7 पट, पण कमीत कमी 4 पट म्हणलं किती 8 लाख 4 हजार. शासकीय नुकसान भरपाईची किंमत त्या जमिनीला तिथे शहरात किती म्हणाली 7 लाख 11 लाख 22 झाली, बरोबर. म्हणजे कसं झालं परत तुम्हाला सांगतो असं क्षणभर हा हे म्हणत नाही, हे बाजूला ठेवा 7 लाख 11 हजार. ज्या निविदा आपण मागवल्या सकाळला त्या निविदेमध्ये समजा एकाने 30 लाख, एकाने 40 लाख, एकाने 20 लाख असं सांगितलं असतं आणि तो एखादा 10 लाखावर कायम झाला असता, ती जरी केली असती तरी कायदेशीर ठरला असतं. एखादा कॉन्ट्रॅक्टर आला, तो म्हणला बांधकामाचं तुमच्या स्वतःच्या टेंडर द्यायचं आणि त्या निविदा मागवल्या, त्याच्यानंतर तो आला नाही ना मी 10% बिलोनी 30% बिलोनी करायला तुमचं फायनल झालं चालतं. 10 लाखांनी जरी थोडे साहेब खरेदी केली असती, निविदा दाखल करणाऱ्यांनी ती जर कायम केलं असतं तरी सुद्धा ते कायदेशीर. चढा भाव कुठं तुम्ही विचारा, रेटचा रेट, नुकसान भरपाईचा रेट, तिथं खरेदीला 9.5 ला 10 लाखांनी झाले. हिडियारनी कन्फर्म केले. परत दुसरं तुम्हाला सांगायचं ते शेतकऱ्यांचं, ते माझ्या मित्राचं इथं सुभाष जोगे बसले, दत्ता शिंगोटे आहेत का, दत्ता शेठ शिंगोटे. अहो माझ्या शेतकऱ्यांचे पैसे आता बोलले कोणाचे, दत्ता शिंगोटे. त्यांना विचारा तुम्ही, मी बोलत नाही. दत्ता शिंगोटे यांनी शेतकऱ्यांचे पैसे 5-7 वर्षापूर्वी थकवले होते, तेव्हा ते सभापती होते 1.5 वर्ष. त्या दत्ता शिंगोटे यांनी सगळे पैसे जमा केले, संचालकांना कोणाला न घेता. कोणाचे 2 लाख असतील त्याला 1 लाख दिले, त्याच्यावर सही घेतली 2 लाखाची. आणि तिथं मला वाटतं त्यांचं तुम्हीच घ्या, विचारा सुभाष डोके आहे ठीक आहे, हे म्हणून नाही त्यांचं विचारा. आणि माझे विरोधी संचालक हे माझ्या संचालकाला सोडून त्यांच्या 2 संचालकाला सोडून आज दत्ता शेठ आहे ते बोलत, त्यांना विचारा माझ्याकडे कशासाठी आले होते. नांदगावच्या फॅटवर 3
चला घ्या तेवढंच म्हणावं शपथ, देवावर हात ठेवा, मी ठेवतो. वाटलं म्हणा राख होईल सगळे म्हणा पार, मी घेतो. हा राख होईल, मी घेतो, जाहीर घेतो, माझ्या मुलाची घेतो, तुम्ही घ्या. आज सोमवार आहे, तुम्ही तिघच कशासाठी आलते? मी पार तुमच्या सगळ्यांसमोर त्यांच्या पार भीमाशंकराच्या कोणी म्हणाल त्या याच्यावर ठेवायला जाय रे. आणि तुम्ही तिघांनी ठेवा, आणि जे कोण त्याला करतो ना त्यांनी ठेवा. एक शब्द खोटा असेल तर कशासाठी आलते, कोणत्यासाठी आले, वाटावाटी करायला आलते, काय मागणी केली, काय नाटकं झाली तुमची कशासाठी? ठीक कोण विरोधी ज्यांनी तक्रार केली ते या कोण प्रियंकाताई आहे, तिने नंतर विरोध केला, तिला नाही म्हणत, ती घालते. सुदैवाने प्रियंकाताई आली, तिथं तिच्या वेगळ्या कामाला ती साक्षीला आहे. काय आलते त्यांना म्हणलं बसा. कॉलेजवर एक जण आलता, तो कशाला आलता म्हणावं, ठेवा तेव्हा राहतो कशासाठी, काय चालेल तुम्हाला? मार्केटच्या माझ्या जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं हित आहे, मार्केटवरचे हित आहे का संजय काळाला त्रास द्यायचा किंवा मिटिंग करायचं, काय करायचं, काय होईल, काय चालेल? आणि अजिबात नाही, पारदर्शक आहे सगळं, स्वच्छ. एवढं असताना माझ्या सगळ्या संचालकांनी केलं, तुम्ही पण दाखवा जागा हे करावं, तुम्ही तर एवढं द्या पण जा बघा. महाराष्ट्राचे पण संचालक आहे. बरं हे सगळ्यात महत्वाचं सांगतो की स्थगिती नसताना, पणन संचालक महाराष्ट्र राज्याची परवानगी असताना मी खरेदी करताना माझ्या संचालकांनी केलं नाही. तक्रार अर्जाची चौकशी होऊन दिली, चौकशी रिपोर्ट येऊन दिला, त्याच्यानंतर 2-4 महिने खरेदी केली. आणि आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या कानावर मी शरदादाकडे गेलो होतो स्वतः पत्रिका देऊन, त्यावेळी सुद्धा शरदाचं नाव टाकले पोलिसीवर, सगळ्यांनी टाकले, मानाने टाकले, शरदादा रेड्डीच टाकले, सगळ्यांचं आपलं पोलीस साहेब सगळे मी नाही गेले, तर ते नव्हते भेटले नाही. त्यांना हे पण सांगायचं तुम्हाला मी आता बोलायची वेळ आली, कारण सर माझा आमदार आहे येऊ बघा ना, अशा काही हुशार आहे. भाजपचे आमच्या महायुतीचे म्हटलं हुशार आहे, तिला काय तुम्ही विचारला वाचून सगळं केलं की सगळं काय एकदम मस्त काय करायचं. आणि प्रधानमंत्री आहेत राहुल साहेब, आणि अजितांना सांगितलं अभिमान आहे की महाराष्ट्रात 1 नंबरची आज पुढे बँक आहे, आणि बेकायदेशीर केलं नाही. आणि तुम्हाला सांगतो मी आज सोमवारी सरकारची शपथ घेऊन सांगतो, सहकारमर्शी शिवाजी मार्केट स्थापन केली, माझ्या जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना अभिमान वाटेल असं काम केलं. अजिबात बेकायदेशीर केलं नाही, खोटं केलं नाही. हे जसं आता डोक्याचं सांगतो तसं म्हणलं, सोसायटी तुम्ही इतके वर्ष आहात, माझा हा संजय काळे 1 रुपया माझ्या शेतकऱ्याचा पेला असेल कर्जात, तर कशाचा त्याला त्रास दिला असेल, 1 रुपया माझ्या काय करता, काय बोलता? ते म्हणले संजय काळे, अरे मी ही सुखदुःखात नेहमी येतो, नुसतं इलेक्शनला येत नाही, आणि त्याबरोबर काम करतो त्याचं पण वर्तून आम्हाला शिवाजी काळेची शपथ घेऊन जातो सोमवारी. आज माझं पिंडी वाट्यावर जाईल, काय करावं, किती खाद्य करावं, हे करावं. तर त्यामुळं हे झालं, मला फार दुःख झालं. आणि म्हणून ही आता डेव्हलपमेंट करायचं हे सगळं बोलायचं हे आलं, सगळ्या पत्रकार बंधूला सुद्धा त्याच्या फार चांगला देणार आहे. जे कोणी काय करायचे वर्गणा करायचे होत्या तिथं म्हणजे गैरसमज पत्रकार चेअरमनने सांगितलं असेल त्याला, पण आज आणि भुजबळ साहेब आले त्यामुळे आज शेठ सगळं सांगून सुद्धा येणार होते. त्यांनी सांगितलं वेळ त्यांनीच दिली, खरं ते म्हणजे आकडे तिकडे लवकर घ्या 1 वाजता. ठीक आहे, मी पुन्हा याच्या विरुद्ध नाही. मी सभापती जसा शरदादा तालुक्याचा आमदार तसं मी तालुक्याचा माझ्या शेतकऱ्यांचा आमदार आहे, सगळ्या पक्षाच्या. माझ्या डोक्यात हवा नाही. आज तुम्ही आपण सगळं काम करतो आणि मी सगळं काम केलं, तुम्हाला पण सांगतो, हे पण सांगतो, अगदी खोटं बोलायला म्हणून नाही. शंकराची पिंडी वाट ठेवायला तयार आहे, सगळं फार सगळं राजकारण सोडून द्यायला तयार आहे. सगळ्या चौकशाला सगळं केलं, तुम्ही असं करणार आहे. हे कोण बोलणार, काय त्यांनी बोलावं, असं करावं. त्याचं फार दुःख झालं. आमच्या मार्केट कमिटीची बदनामी, माझ्या शेतकऱ्याची बदनामी, जुन्नर तालुक्याची बदनामी, आणि आमच्या बदनामी स्वाभाविक बाबतीत ते करणार आहे. हे फक्त या निमित्ताने सांगतो. आणि शेतकरी बांधवांना आपण पण सगळं तिथं बघा, त्याच्यामुळे आपलं मार्केट कमिटी अजून वाढणार आहे. तिथं करणारे प्रोसेसिंग युनिट करणार आहे. ते इन्शुरन्सचं बोलले, ते इन्शुरन्स पण मी प्रस्ताव दाखल 50 लाख रुपये तरतूद केली, ते पण करणार आहे. मी प्रोसेसिंग युनिट करणार आहे, कोल्ड स्टोरेज केले, अजून जागा खरेदी करणार आहे, राहिल्या जागा पण अजून खरेदी करणार आहे. घेणार ना जेवढा आहे तेवढं सारं छेड आपण ना सगळं घेणार, आपण सगळं आपण करणार आहे. त्यामुळे सगळं करणार आहे. आणि तुमच्या याला मालाला बाजारभाव मिळेल, कशा सुखसुविधा सगळं देण्याचं काम तुमच्या सगळ्यांच्या सहकार्य आपण आजपर्यंत केलं, आपण सगळ्यांनी केलं, आणि ते आता करणार आहे. काही वेगळं करायचं नाही. मला वाईट बोलायचं त्यांना, काय द्यायचं ते बोलून फार दुःख झालं, पण हे काय चालणार नाही. आम्ही मी संजय शिकलो, आता मी शिवाजीरावांचा मुलगा आहे, माझा आवाज करतो, पण मी प्रामाणिक आहे. मला बाहेर बोलायचं नाही. दादा आमचा आमदार आशाताई पण विचार तिला माहिती नाही काय नाही घ्यायचं सगळं करत बघत त्याची तब्येत बरी नाही म्हणून झालं. तिने पाहिलं असतं तिला पण दाखवून प्रेमापुटी होतं जरा असं होतं. जाऊ द्या. मरबड सुद्धा आज हजर नाही. जनाजी मरबड भाजपचे डायरेक्टर ते पण भक्कमपणे आमच्या बरोबर आहेत, त्यांचा पण त्याला पाठिंबा.
आणि प्रीतम शेरा माझ्या महत्वाच्या कामाला आले मी सांगता होतं ते गेले त्याचं काम सारखं चालू असतं त्याला मिटिंगला सांगायला तो अहो या ते नंतर येतात मला काय करायचं नाही मला खुला करायची नाही पण हे खुला फार झालं आणि वेगळ्या म्हणजे खालच्या पातळीला जुन्नर तालुक्यात आजपर्यंत असं झालं नाही कोणतं कुठं चाललं कुठं काय करायचं मी आज सांगा कुठं टीका केली नाही मला कुणावर तर रोष नाही पण माझी जनता ही सगळी हुशार सुज्ञ मंडळी आहे आणि म्हणून त्यासाठी पत्रकार परिषद घेतली फायदा पद्धती देतो आपण सर्व उपस्थित राहायला खरं आता वळसे पाटील आपलं छगन भुजबळ साहेब आले ते मुळे गेले ते असं बरं झालं आपण सर्व पत्रकार मंडळी आला त्याबद्दल आपले धन्यवाद.